मित्रांनो, घराबाहेर पडताना आपण नेहमीच पोरांना सांगतो रेस्टरूमला वॉशरूमला जाऊ नये. आपण पण जातो का? कारण आपल्याला माहीत नसतं रस्त्यावर सोय असेल की नाही. यूट्यूबवर जेव्हा भारताच्या टॉयलेट्सविषयी व्हिडिओज बघतो तेव्हा रक्त खळबळतं. पण नुसतं चिडून चालत नाही मित्रांनो, या प्रॉब्लेमवर काहीतरी करायला हवं. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत एका अशा हस्तीसोबत जो हातावर हात धरून न बसता ह्या प्रॉब्लेमवर उपाय शोधतोय. तुम्ही कशी मदत करू शकता त्याला शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एकदम धमाल गप्पा मारणार आहोत एका अशा प्रॉब्लेमवर जो तुम्ही सगळ्यांनी कधी ना कधी फेस केला आहे. पण त्या प्रॉब्लेमवर माझा मित्र अमोल भिंगे याने एक जबरदस्त सोल्युशन काढून ठेवलं आहे. जास्त वेळ न घालवता आपण गप्पांना सुरुवात करूया. वेलकम टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट. अमोल, नमस्कार राहुल आणि अमेरिकन भाऊ, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तर आपल्या प्रेक्षकांसाठी तू महाराष्ट्रातून कुठून? मी आहे पुण्याचा. पुण्यामध्ये मी बॉर्न अँड ब्रॉट अप आहे. पुण्यामधल्या सुप्रसिद्ध नूतन मराठी विद्यालय नुमवी 12वी पर्यंत तिथे होतो. 12वी नंतर मी पुण्यातलं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज पुणे CI तिथनं मी माझं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं 98 साली. तू अमेरिकेत केव्हा आला आणि कुठल्या विजावर आला? अमेरिकेमध्ये मी आलो 2000 साली राहुल. मी MS करायला उच्च शिक्षणासाठी आलो. युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा मिनियापोलिसमध्ये आहे. आता आपण आपल्या महत्त्वाच्या विषयाला हात घालूया. तू जे काही करतोयस ते फारच उल्लेखनीय काम आहे, पण त्याची एक्झॅक्टली बॅकग्राऊंड स्टोरी काय? नक्कीच मला सांगायला नक्कीच आवडेल. 2000 साली इथे आलो, स्टुडंट विसावर आलो. मग त्यानंतर H1B ग्रीन कार्ड करत अमेरिकन सिटीजन पण झालो. एक टिपिकल अमेरिकन ड्रीम जे असतं तिथपर्यंत आलो आयुष्यामध्ये स्टेजमध्ये. आणि अशा वेळेला जेव्हा आपण भारतामध्ये जातो व्हिजिट करायला, आपण खूप एन्जॉय करतो. खाण्यापिण्याची मजा असते, मित्रमंडळी असतात, नातेवाईक असतात, फॅमिली असते. कामामुळे पण जातो आपण बऱ्याचदा. तर असंच एकदा राहुल, मला वाटतं 7-7 वर्षापूर्वी मी दिवाळीला अशा सुमारासमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये साधारणतः पुण्यामध्ये गेलो होतो. दिवाळी आहे, लक्ष्मीपूजन, पाडवा, अर्थात सोने खरेदीला काही जणांना आवडतं. मला आवडतं असं नाही, परंतु माझ्या बायकोला आवडतं. त्यामुळे तिला आवडतं म्हटल्याने नाईलाजाने शॉपिंग हा अतिशय बोर असलं माझ्यासाठी, तरी मी तिला सोबत म्हणून अर्थात शॉपिंग म्हटलं, सोनं म्हटलं, खरेदी म्हटली की अर्थात आपल्याला काय आठवतं तर लक्ष्मी रोड पुण्यातला. तर त्या लक्ष्मी रोडला मी गेलो होतो. आणि 2-3 तास किमान चालतं रे शॉपिंग. म्हणजे आवडो न आवडो ते काही पटकन घेणार काम नाही. अशाला आपण असे इकडे तिकडे बघतो, इथे बसलो तसेच. मग त्यांनी एक त्याच्यावर उपाय शोधला आहे मालकांनी सगळ्या. ते आपल्याला काय तर चहा कॉफी देतात. TV असो, वर्तमानपत्र असतं, चहा कॉफी चालूच असतं. आणि आजकाल AC वगैरे पण असतो, बरंच बदललंय. 3 तासामध्ये कुठल्याही सर्वसामान्य माणसाला हे सगळं झालं की अर्थात काय होईल तुला कल्पना येईल सगळ्यांना. 3 तासामध्ये आपल्याकडे रेस्टरूम म्हणतात किंवा आपल्याकडे वॉशरूम म्हणतात भारतामध्ये नॉर्मली, त्याला जायची वेळ येते, एकदा तरी येतेच. चहा पाणी करेक्ट. चहा पाणी एवढं ढोसल्यावर हा शब्द बरोबर नाही म्हणजे परंतु 3 तासानंतर मी आपली वाट बघतो की कधी एकदा संपतंय. रेस्टरूमला जायची वेळ आली. आणि खरं सांगायचं तर नेहमी काय होतं माहिती का, मी पुण्याचा असल्यामुळे आणि आपण सगळेच जातो इकडे तिकडे, एक प्लॅन तयार असतो की बाहेर जायचं, शॉपिंग करायचं, मग घरी यायचं, मग इकडे जायचं. कोथरूडला राहतो मी. त्या प्लॅनमध्ये एक ट्विस्ट असा आला की 3 तास शॉपिंग आणि त्याच्यानंतर घरी जायला वेळ नव्हता. त्यामुळे तिथनंच पुण्यातले सगळे अट्रॅक्शन तुला माहितीच आहे, मिसळचे स्पॉट, मस्तानीचे स्पॉट, ते अगदी जवळ आहेत रे तिकडनं. म्हटलं ते करायचं. आता याच्यामध्ये एक अडथळा होता, ते म्हणजे वॉशरूमला कुठेतरी जाणं आवश्यक होतं. दुर्दैवाने आसपास राहणारे सगळे नातेवाईक लक्ष्मी रोड परिसरात पूर्वी राहायचे, आम्ही पण गावात राहायचो, ते सगळे उपनगरामध्ये स्थलांतरित झाले. खूप मित्रांची नावं पण आठवण पाहिली की आता कोणाकडे जाता येईल आपल्याकडे, पण काही मार्ग नव्हता. मग आता इथनंच जर पुढे मिसळ मस्तानीचा प्लॅन असेल तर ते पोटात जाण्यासाठी आधी पोटोबा करायच्या आधी वॉशरूमला जाणं गरजेचं होतं. म्हणून मी वॉशरूमकडे मोर्चा वळवला आणि अगदी दारापाशी गेलो आणि अक्षरशः दारातनंच थबकलो, मागे आलो. म्हटलं अरे इथे जावं न जावं, म्हणजे डोळ्यासमोर तुझ्या येईल काय परिस्थिती असेल. म्हणजे इतकं अस्वच्छ होतं. म्हणजे आता आपण विनोदाने घेतोय सगळं, पण परिस्थिती गंभीर होती. म्हणजे मला खरोखरच जायचं होतं, इमर्जन्सी होती, मला खरंच जायचं होतं. म्हटलं आता काय करावं, होऊ नये करायला मी मागे वळलो. म्हटलं किती वेळ आहे अजून, तर इकडे तिकडे पाहिलं. म्हटलं अजून एक 20 मिनिटं दिसत आहेत. म्हटलं आपण एक आता पर्याय नाही, आपण एक प्रयत्न म्हणून मॅनेजर सारखा दिसणाऱ्या एका व्यक्तीशी जाऊन बोललो की जरा साहेब स्वच्छ करा. म्हणजे मी खरं तर कस्टमर होतो, पण मीच आजीजीच्या स्वरात बोलत होतो
की प्लीज जरा बघा जरा, मला गरज आहे जाण्याची. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, ठीक आहे म्हणे तुमचं शॉपिंग चालू आहे ना, जाईपर्यंत तुमचं चेकआउट म्हणतात ना तसं होईपर्यंत करतोस, काय काळजी करू नका, बसा बसा, अजून चहा कॉफी घ्या. आता अजून चहा कॉफी कुठला घेतो रे राहुल, म्हणजे परिस्थिती कठीण होती. म्हटलं तुम्ही प्लीज बघा तेवढं, 20 मिनिटं इकडे इकडे बघा, थोडं बायकोला घाई करत ते चेकआउट झालं. म्हटलं चला एक प्रश्न सुटला. परत ते पैसे दिल्यावर मोर्चा वॉशरूमकडे रेस्टरूमकडे गेलो आणि परिस्थिती काय बदलली नव्हती. म्हणजे आतापर्यंत जे इमर्जन्सीचं होतं अर्जंट, म्हणजे आता युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली की आता घरी जाईपर्यंत पण 25 होईल. समजा घरी जायचं ठरवलं तरी 20 मिनिटं लागतात, 25 मिनिटं. मग मी त्या मॅनेजरला म्हटलं की काय झालं म्हणजे, तर त्यांनी माझ्याकडे असं पाहिलं की म्हणजे थोड्या वेळापूर्वी जो माझ्याशी म्हणत होता त्याचा एकदम सूर बदलला होता. कारण बहुतेक आता पैसे बिशे देऊन झाले होते, सगळं संपलं होतं, गरज संपली. म्हटल्यावर त्यांनी माझ्याकडे असा कटाक्ष टाकला, मी आपला काय संबंध अशा थाटात थोडा. मला म्हणे की आहे ना म्हणे वॉशरूम. म्हटलं आपण ते आपण बोललो तर स्वच्छ जरा करून घ्या. तर म्हणे की इतर सगळे जातातच की, आता दुकानात 50 लोक आहेत म्हणे, तुम्ही सोडून कोणाला काही प्रॉब्लेम नाही म्हणे, मला कोणीच नाही सांगितलं काय, तुम्ही सोडून फक्त. म्हणजे परिस्थिती आधी गंभीर जायची, त्यात हा माणूस म्हणजे मीच विनोदाचा विषय झालो. मला डिबेटिंगमध्ये मी भरपूर भाग घेतलाय, पण ती वेळ नव्हती डिबेट करायची, मला अर्जंट जाण्याची गरज होती म्हणजे अक्षरशः. तरी म्हणजे मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं थोडक्यात. आणि म्हणे आता जायचं तर आहेच आहे, त्याच्यात भागवा, जे काय जमेल ते भागवा. आणि मला खरंच वेळ नव्हता काय भांडायला. म्हणजे काही टॉयलेट सदृश वॉशरूम सदृश जे काही प्रकार होता तिथे मी जाऊन कसा बसा मोकळा झालो. आणि लिक्विड सोप वगैरे काही पत्ता नव्हताच. म्हणजे इथं सोडूनच दे, म्हणजे या गोष्टींची अपेक्षा ठेवणं. आता तुला कळलं असेल की मला एवढा राग का आला होता, म्हणजे खरं. आणि मी खूप तयारीत नव्हतो, म्हणजे बऱ्याचदा लोक सगळं तयारीत निघतात, मी पण निघायचो बऱ्याचदा, सॅनिटायझर सगळं घेऊन निघायचं, कारण बाहेर काय मिळेल सांगता येत नाही. पण थोडं प्लॅनमध्ये कमी राहिली होती माझ्या दुर्दैवाने, माझी चूक होती असं मी म्हणेल. मग त्याच्यातनं बाहेर आल्यावर की आता संपला, म्हणजे विनोद संपला सगळा. आता जायचं मिसळ मस्तानी सॅनिटायझर विकत घेऊन कुठेतरी दुकानामध्ये मध्ये मेडिकलच्या. पण आता आपण सगळे हसतोय कारण आपलं पोट रिकामं आहे, आपलं सगळं व्यवस्थित आहे. पण तुला कल्पना करवली असेल तुम्हाला की काय ओढवलं असेल. तर हा सगळा याच्यामध्ये बॅकग्राऊंड आहे, ज्याला एक स्पार्क ट्रिगर म्हणतात ना. तर म्हणून मी हा प्रसंग तुला सांगितला. आणि आता मला खरंच हसू येतं, तुलाही आलं, सगळ्यांना येईल हसू. पण त्याचा आपण सिरियसली विचार केल्यावर आता मला आठवतं की काय प्रसंग बाका होता. म्हणजे तेव्हा तुला ते एवढं फनी ऑब्व्हियसली नव्हतं. आता तू सांगतो एकदम म्हणजे एकदम फार फनी आहेच ते. पण तेव्हा आय कॅन जस्ट इमॅजिन की कसं तुझ्यावरती काय परिस्थिती असेल. आणि आता तू सांगितल्यानंतर मला असं वाटतं की फार कॉमन प्रॉब्लेम आहे रे. आणि तू तर जेंट आहे रे, लेडीजला वगैरे हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी आहे. खरं आहे. महिला, लेडीज, लहान मुलं आणि सिनियर सिटीजन, म्हणजे माझी आई 80च्या पुढे, या तिघांची बिकट समस्या निर्माण होते खरं सांगायचं. आणि हे 50% जास्त आहेत, 60-70% असते. आणि आपण काय केलंय माहितीये का, आपण ट्रेनिंग देऊन टाकलंय माइंडसेट या सगळ्यांना, तिघांना स्पेशल, बायकांना, सिनियर सिटीजनला आणि लहान मुलांना. हे ट्रेनिंग काय आहे मेंटल, घरातनं निघालं बाहेर, शेवटची गोष्ट काय करायची राहुल, बाथरूमला जाऊन यायचं. राईट, हा पहिली गोष्ट महत्वाची. बरोबर आहे की अगदी. इथे सुद्धा कारण आपले संस्कार आहेत ते तिकडनं आलेले, अजून आपण सुचत नाही अजून बाहेर जाताना रेस्टरूमला जाऊन येणं. आता दुसरा संस्कार काय यामध्ये, म्हणजे सवय ट्रेनिंग लावले, पाणी कमी पिणं किंवा पिऊच नाही शक्यतो, बाहेर निघताना पिऊ नका. आणि अजिबात काही गरजच नाही ना, डॉक्टरांनी काही सांगू दे रे, शेवटी वॉशरूम सापडलं पाहिजे. हे असे काय म्हणतात रे, ते 8-8 ग्लास 2-2 लिटर पाणी पिणं. अरे 2-2 लिटर पाणी पहिला सापडलं तर पाहिजे, ते जाणार कुठे बेसिकली. त्यामुळे हे सगळं विसरून जायचं, डॉक्टरांनी वगैरे सांगितलेलं. पाणी पिणी बाबा दूरच संबंध. आणि प्लॅनिंगमध्ये कुठेही चूक नाही पाहिजे, म्हणजे माझी जशी चूक झाली हाशा झाला, हे आपले ट्रेनिंग लेसन्स आहेत. आणि मग त्याच्यातनं थोडी गडबड झाली गफलात की मग प्रॉब्लेम येतो. म्हणजे माझा मुलगा जो आहे आता विमानतळावर मुंबईला गेलं, आता विमान व्हायच्या आधी असं येतं बघ मॅपवर, भारताची हद्द चालू होते तो नकाशा, पाणी बिलकुल प्यायचं नाही. 2 तास आधीच सगळं बंद. आपल्याला माहिती आहे ना विमान उतरणार आहे, 2 तास आधी सगळं बंद, पाणी नाही, रेस्टरूमला जाऊन येणं, सगळं खूप लाईन असते विमानात. पण सगळ्यांना कल्पना असते, जे एक्सपर्ट असतात त्यांना कल्पना असते की आता काय होणार आहे पुढे,
राईट. ते झालं, बॅगा बिगा उचलल्या, तिथेही पाण्याचा मोह टाळायचा. एवढची रेस्टरूम आहे आता तरी, चांगल्या रेस्टरूम आहेत म्हणजे मुंबई एअरपोर्टवर, पूर्वी ते पण बॅगा बिगा ताब्यात घेतल्या की रेस्टरूमला जायचं, बाहेर होपफुली गाडी असेल त्यावर देवाचा धावा करायचा की पुढच्या 2.5 तासात आपण 3 तासात पुण्यात पोहोचू, कुठेही रहदारी नसेल, ट्रॅफिक जाम. आता ह्याच्यामध्ये गडबड, परत एकदा ट्रेनिंग विसरला माझा मुलगा अर्थात. इथे जन्मलेल्या मुलांना ती सवय नाही, ते आपलं पाणी पिणार आहे करणार, आणि मग घाट आला की रात्री मध्यरात्री 3 वाजता आता रेस्टरूमला कुठे जायचं. हे असे प्रश्न म्हणजे वाह्यात आहे खरं सांगायचं. आणि आपण त्याच्यावरच चिडतो, हे पाहिलं का. मग त्याच्यावर आपण म्हणतो की अरे काय आहे, सांगितलं होतं तुला. त्याच्यावरनं आपली नवरा बायकोची भांडणं पण होतात. तर अशा पद्धतीने आपण त्यांना माइंडसेटमध्ये केलेलं आहे. आणि तू जसं म्हटलं, मुलगा असेल तो ड्रायव्हर सुद्धा म्हणतो इकडे तिकडे फन्नात पडू नका, झाडाखाली जा, थांबा म्हणे, इथे कोपऱ्यात, त्यालाही माहिती असतं. असं सगळ्या पद्धतीने. मग ज्यांना जाता येत नाही झाडाखाली त्यांचं काय. वा, व्हेरी इंटरेस्टिंग. खरंच जेन्युइन प्रॉब्लेम आहे आणि ह्या प्रॉब्लेमबद्दल एवढा डीप विचार करतच नाही. पण तुला तो एक्सपिरियन्स आल्यानंतर ती कुठेतरी ठिणगी पेटली. ओके, मग त्याच्या पुढे काय झालं? तू जसं म्हटलं तसं डीप विचार आपण करत नाही, कारण मला काय हे नवीन आहे असं नाही. तू जसं म्हटलं तसं आपणला तिथे बालपण गेलेलं आहे, आपल्याला समस्या आलेल्याच माहिती आपल्याला. मी 2016 पर्यंत 16-17 पर्यंत मला काही माहिती नव्हतं असं नाही, पण ती ठिणगी पडली. बाहेर आलो, खूप मित्रांना विनोदाने किस्से सांगितले, काहींना चिडून सांगितले, नाव मी कधीच कोणाचं घेत नाही, काहींना नाव घेऊन सांगितले, अरे इथे जाऊ नका बरं का, या दुकानात जाऊ नका. आणि मग कुठे जायचं, मग त्याचा एक पर्याय शोधला. ज्वेलरीच्या दुकानात काय 1000 दुकान आहेत रे, कुठेतरी एक दुकान शोधलं चॉईस. आणि शेवटी आपण स्वार्थी प्राणी रे, मी पण, की आपण आपल्यापुरती समस्या सोडलं. इंडियाला जायचं, तू फिरायला ऑब्व्हियसली आपलं होतं, तेव्हा तुला ते प्रॉब्लेम्स तुला जाणवायचे, तू परत यायचा. ओके, आणि माझं असं अझम्पशन आहे की आपल्या इथल्या दररोजच्या काय म्हणतात ते दैनंदिन जीवनामध्ये आपण पुन्हा व्यस्त होऊन जातो आणि ते कुठेतरी तो प्रॉब्लेम मागे ढकलला जातो. आता तू कितीही केलं तरी तुला ती ठिणगी पेटली होती. तो प्रॉब्लेमला तू फोरफ्रंट मध्ये कसं आणलं, इनस्पाइट ऑफ यू बिंग अमेरिकेमध्ये तू राहून सुद्धा त्या प्रॉब्लेमला तू कंटिन्युअसली विचार करत होता असं मला वाटतं एकंदरीत. बरोबर. MS झाल्यानंतर मी सेमीकंडक्टर चिप डिझाईन कंपनी जॉईन केली आणि मी त्याच्यातच करिअर करतो. माझ्याकडे डे जॉब आहे, सगळ्यांचाच असतो आणि छान चालू आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कंप्लेन करणार का काही नाही, खुश आहे माझ्या जॉबमध्ये, मला आवडतं, हे सगळं छान चालू आहे देवाच्या कृपेने सगळ्यांनी. पण मागे हा सगळा विचार चालू होतो की अरे हे करता कसं आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण आपली जी मातृभूमी आहे, आपण जर इथे असलो, ही कर्मभूमी आपली अमेरिका, पण आपली मातृभूमी आहे, त्याच्यासाठी एक मोठा एक प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. आणि याच्याविषयी पण विनोद, त्रागा, संताप, व्यवस्थेविषयी याच्यातनं मी आता थोडासा बदलून माझा माइंडसेट झाला की आपण करू काय शकतो याच्यामध्ये. कारण करू शकणं हे महत्वाचं आहे. कारण आपण सगळे शिक्षण घेतलं एवढं जन्मभूमीमध्ये, आपल्याला स्कॉलरशिप दिला गव्हर्नमेंटकडनं. मी तर गव्हर्नमेंट कॉलेजला शिकलो, बऱ्याच स्कॉलरशिप्स मिळाल्या. हे सगळं ज्याच्यामुळे झालं समाजामुळे, याच्यात गव्हर्नमेंटचाही वाटा आहे, याच्यात काही प्रश्न नाही. याच्यासाठी आपण काय करू शकतो, आपल्या मातृभूमीसाठी आपण देण्याची आपली वेळ आली आता काहीतरी, असं मला फील झालं. सर्च टॉयलेट, मला टॉयलेट शोधायचं, सिम्पल आहे ॲक्च्युअली. स्वार्थी उद्देश काय की मला एक वॉशरूम शोधायची घराबाहेर पडल्यावर, आउट ऑफ होम असं मी त्याला म्हणतो. मग मी म्हटलं अरे पण वॉशरूम शोधण्यासाठी कुठेतरी डेटा पाहिजे तरच मी सर्च करू शकणार ना कुठल्याही डेटाबेसमध्ये. मग त्याच्या पुढचा भाग आला की डेटा येणार कुठून, मी कोणीतरी डेटा टाकायला पाहिजे. चौथा भाग काय आला की हा डेटा मेंटेन कसा राहणार, वृद्धिंगत कसा होणार, की कारण तो डेटा स्टॅग्नंट नसतो, बदला राईट करायला लागतो. तर त्यासाठी ते टॉयलेट चांगलं आहे वाईट आहे हे कसं कळणार, कुठे आहे म्हणजे कुठे आहे त्याची माहिती यायला पाहिजे डिटेल. आणि त्याची आजची परिस्थिती काय म्हणजे थोडक्यात रेटिंग आल्या पाहिजे, इश्यूज रिपोर्ट झाले पाहिजे, असं काहीतरी पाहिजे. आता या सगळ्यामध्ये शेवटचा 5वा घटक आला की हे सगळं मान्य आहे, आपण युजरच्या दृष्टिकोनातून विचार करतोय, पण प्रोव्हायडर जो आहे जे टॉयलेटचं म्हणजे ते दुकान असेल ज्वेलरीचं उदाहरणार्थ, हे प्रोव्हायडर महत्त्वाचे आहेत. कारण हे सगळं केलं आणि त्यांनी याच्यावर काहीच केलं नाही, म्हणजे त्या मॅनेजरसारखं ज्वेलरी. तर काय उपयोग आहे सगळ्याचा. म्हणजे 5 घटक डोळ्यासमोर आले, या 5 घटकांची होणारी एक कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन म्हणतो आपण त्याला, ती आली डोळ्यासमोर. आणि हे सगळं आता युजरपर्यंत पोहोचवायचं आपल्याला. मग लक्षात आलं अरे याचा अर्थ आपल्याला काहीतरी टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म बनवायचा आहे. मग आता टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म म्हणजे काय बनवायचं आहे, मी आज सांगायला सोपं लागतं पण वेळ लागतो त्याला विचार. म्हणजे आपल्याला एक ॲप बनवायचं, असं एक दिवशी क्लिक झालं
आणि या ॲपमध्ये या गोष्टी आल्या पाहिजे. मग ते ॲप बनवण्यासाठी थांब आता थोडंसं मागे जाऊयात. तू विचार करतोय, तुला आता हे 5 पिलर्स तुला जे सॉल्व्ह करायचे ते तुझ्या डोक्यासमोर आहेत, पण तू ऍपवर डायरेक्ट आला का तुझं चालूच होतं थिंकिंग भरपूर की कसा ह्या प्रॉब्लेमला टॅकल तरी कसं करायचं? नाही बरोबर, तू अगदी बरोबर विचारलं. हे सगळं आता 1-2 मिनिटात सांगितलं, 10 मिनिटात, तरी याला बराच वेळ लागतो, महिने लागतात. बरोबर. म्हणजे अगदी खरं सांगायचं सुरुवातीला मी हा पण विचार केला की अरे आपण मातृभूमीसाठी काहीतरी करायचं आहे, आपण लक्ष्मी रोडवर एक 5 स्टार टॉयलेटच बांधला आपण तर. एक्झॅक्टली राईट. सिंपल स्वार्थी विचार. म्हणजे मी जातो लक्ष्मी रोडला, पुण्यात लक्ष्मी रोड हाच माझा, मी किंवा कोथरूडमध्ये वॉट एव्हर जिथे आहे संपला ना प्रश्न. मी 90% मी तिथेच जाणार आहे, 90%. पण मग माझ्या लक्षात आलं की त्यांनी समस्या सुटणार नाही. ते कसं असतं, बँडेड लावणार काय थोडंसं खर्चटल्यावर, जखम एवढी मोठी आहे की तुम्हाला सर्जरी करायला पाहिजे किंवा प्रोएक्टिव्हली काहीतरी करायला पाहिजे. कुठे कुठे तुम्ही बँडेड लावणार आहात, किती टॉयलेट बांधणार आहात तुम्ही बांधून मध्ये. आणि माझ्या असंही लक्षात आलं की टॉयलेट नाहीये असं नाहीये, टॉयलेट आहेत आपल्याकडे. आणि पेपरला तर मी रोज बातम्या वाचत होतो, अरे हे बांधणं चालू आहे, ते चाललंय. म्हटले टॉयलेट आहेत कुठे? जर एवढं इन्व्हेस्टमेंट चालू आहे सगळी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सगळ्याच्या, पण मग मला अडचण काय येते? मला आणि माझ्या मित्रांना आपल्याला सापडत करे कुठे गेले बाबा ही सगळी. म्हणजे कुठेतरी ती माहिती आहे ती अलिबाबाच्या त्या गुहेसारखी खजिन्यात दडलेली आहे, ती कुठेतरी मला खुलजा सिमसिम सारखी आणायची बाहेर. मग माझा फोकस बदलला की मला माहिती बाहेर आणायची. ती माहिती कुठेतरी आहे की जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवायची. लोकांचा फीडबॅक ज्यांच्याकडे आहेत टॉयलेट प्रोव्हायडर त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. एक प्लॅटफॉर्म हवा आहे. हे सगळं थिंकिंग प्रोसेस व्हायला 6-7 महिने 10 महिने लागले. हे सगळं विचार करायला, मित्रांबरोबर डिस्कस करायला. तुझ्यासोबत तेव्हा काही पुण्यातले किंवा महाराष्ट्रातले मित्र होते का? होते. म्हणजे मी बऱ्याच लोकांबरोबर बोललो. कारण काय असं राहुल, आपण व्हिजिटला जातो, खरं सांगायचं म्हणजे आपलाच देश पण आपण पाहुणे असतो 2-4. कधी कधी आपल्याला फार माहिती नसतं, आपण तात्कालिक ग्राउंड रियालिटी माहिती नसतं. मग मी बऱ्याच मित्रांशी बोललो, घरातल्या लोकांशी बोललो की बाबा मलाच येतो. म्हणजे त्या स्टोअर मॅनेजरनी सांगितलं की माझा दोष आहे का हा सगळा बेसिक. तर त्यांनी सांगितलं नाही हा आहे, समस्या आहे ही सार्वत्रिक, म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट मी बरोबर म्हणतो. मग मी म्हटलं असं असं मी सोल्युशनचा विचार करतोय. आता मी काय पहिला माणूस तर नक्कीच नसणार आहे की ज्यांनी याच्यावर विचार केला असणार आहे. मग म्हटलं असं काही आहे का की ज्याच्यातनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तर पहिल्यांदा जेव्हा ही सर्च रेटिंग शोधा सापडेल, रेटिंग इश्यूज कंप्लेन हे केलं की डोळ्यासमोर काय येतं आपल्या, तर गुगल. येस बरोबर. गुगल आहे, भारतात पण आलं होतं तेव्हा. मग आपल्याला गुगलचा का उपयोग होत नाही? आणि हे गुगलचं ॲप्रिसिएशन आहे बाय द वे, गुगल इतकं मदत करतंय सगळ्यांना. मग माझ्या लक्षात आलं की गुगलचा इथे त्या प्रमाणामध्ये इफेक्टिव्ह होत नाहीये या पर्टिक्युलर समस्येला. याचे 2-4 कारण आहेत. पहिलं म्हणजे गुगलची जी रिव्ह्यू सिस्टीम आहे, राईट, आणि मला माहिती आहे मी जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीविषयी बोलतोय, राईट, पण त्यांची जी रिव्ह्यू सिस्टीम आहे ते रिव्ह्यू सिस्टीम सगळ्यांसाठी एकच बनवली. आता सगळ्यांसाठी म्हणजे काय, आता हा बघा आयफोन आहे, ओके, आयफोन 13 वॉट एव्हर. समजा हा आयफोन 13चं मी आज रेटिंग टाकलं राहुल, आणि समजा तू 6 महिन्यांनी आयफोन 13 घ्यायचं ठरवलंस. तू तिथे रेटिंग पाशील, हजारो रेटिंग असेल, तू म्हणशील अरे असं चला चांगलं रेटिंग मी घेईल, तिथले रेटिंग घेऊन तू घेशील. आणि मोस्ट लाईकली तिथले रेटिंग जेन्युइन असतील आणि ते बरोबर तुझ्या डिसिजन मेकिंगला कामात येते डिसीला. याचं कारण असं आहे, 6 महिन्यानंतर तू आयफोन 13 घेतला, तो आता घेतलाय तसाच चालणार आहे, अनलेस फसवला गेला असतं कुठनं तरी चुकीचा बाळ. 99% असाच चालणं अपेक्षित आहे फोन. आता फोनसाठी जी सिस्टीम बनवलेली आहे ती सिस्टीम टॉयलेटसाठी चालू शकते का याचा विचार कर. सेम फ्रेमवर्क येतं टॉयलेटसाठी, तर ते का नाही चालू शकत? याचं कारण 6 महिन्यानंतर ते टॉयलेट स्वच्छ असेल असं नाहीये. माझ्या ज्वेलरीच्या दुकानामध्ये 15 मिनिटांनंतर नव्हतं ते, लिटरली. इतका फरक पडतो, कारण ही टाइम बाउंड फिनॉमिना आहे टॉयलेट. ते रोज स्वच्छ करायला लागतं, कंटिन्युअस यूज होत राहतं. बरोबर. हे एक भाग झाला. नुसतं टॉयलेट हे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड याला म्हणतो आपण, डिरेक्शन मिळणं हे पुरेसं नाहीये. बरोबर. तू म्हणजे गुगलला किंवा ओके सिरी फाइंड मी अ टॉयलेट असं म्हणू शकतो आणि मे बी ते तुला दाखवतील, पण ते खरंच सोल्युशन मे बी असेल मे बी नसेल. आता याचं कारण काय तुला सांगतो. टॉयलेटची डेटाबेस आहे काय काय ठिकाणी पाहिजे गुगलवर, भारतामध्ये सुरुवात झाली आहे आणि मी ते पाहिलं की मला का मदत होत नाही याची. याचं कारण आहे की परत एकदा नुसतं टॉयलेट असतं, लोकेशन असतं, कधी कधी ऑपरेटिंग आवर्स असतात, पण ते पुरेसं का नाही आहे, कारण मला त्या टॉयलेटच्या आतमध्ये काय हे माहिती नसतं. उदाहरण तुला देतो. मगाशी मी म्हणताना विनोदाने सांगताना स्टोरीज आपण बोललो, लिक्विड सोप. टॉयलेटमध्ये लिक्विड सोप आहे की नाही हे मला माहिती पाहिजे. आता काही लोक म्हणतील यार काय येडा का खोळा, तू सॅनिटायझर घेऊन फिर ना,
खऱ्या अर्थाने तयार असेल, बऱ्याचशा बायकांना तर माहिती असतं ते तयारीत असतात सगळ्या. म्हणजे तुझा प्रॉब्लेम नसला तरी चालेल, काय फरक पडतो ना बेसिकली. मग म्हणेल मी टॉयलेट पेपर पाहिजे, घेऊन जा ना बरोबर. असा विचार केला तर म्हणजे खरं तर फक्त तिथे कमोडच व्हॉट एव्हर पाहिजे. अनेक गोष्टी तुम्हाला कॅरी करता येतात. ह्या आर्ग्युमेंटला जर स्ट्रेच करत गेलो तर मी भरपूर कॅम्पिंग करतो, मी स्वतःच घेऊन जातो. बरोबर. तर किंवा मग डायपरच चालू करावं बेसिकली. तर पण म्हणजे त्याच्या काही अम्युनिटीज म्हणतो आपण, फीचर्स, बरोबर, हे महत्वाचं आहे माहिती असणं. मग अशी माझ्या आईचं उदाहरण दिलं, भारतातली ऑफकोर्स अनेक वर्ष इंडियन टॉयलेट वापरलंय, पण आता गुडघ्याचा प्रॉब्लेम झालाय. फॅशन म्हणून नाही, पण वेस्टर्न टॉयलेटला पर्याय नाही तिला वापरण्याशिवाय. त्यामुळे ते महत्वाचं आहे. बायकांसाठी आहे का टॉयलेट, हा महत्वाचा मुद्दा आहे. कुठल्या टाईपचं आहे, किती आहे, तिथे काय काय अम्युनिटी आहे, याची मी एक यादी बनवायला लागलो. लिक्विड सोपपासून सुरुवात केली. सगळ्यात पहिली पाण्यापासून केली. पाणी पाहिजे, वॉश बेसिन पाहिजे, लिक्विड सोप पाहिजे, अशी एक यादी लिहून काढली. यादी म्हणजे तू जेव्हा सांगतोय ना असं, तेव्हा खरं त्याचं ते सिरियसनेस कळतंय की देर आर सो मेनी थिंग्स. आपण म्हणजे नुसतं रेस्टरूम आहे, वॉशरूम आहे तसं नसतं. भरपूर साऱ्या गोष्टी तिथे असाव्या लागतात, तेव्हाच ते एक चांगलं क्लीन रेस्टरूम चांगला तुम्हाला एक एक्सपिरियन्स देऊ शकतो. बरोबर, अगदी बरोबर बोलला. तो एक्सपिरियन्स, तू शब्द वापरला ना, एक्सपिरियन्स हा खूप महत्वाचा आहे. आणि मग अशा यादी करता 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 राहुल 21 अम्युनिटीज केल्या, ज्या एका 21 मिनिटात झालेल्या नाहीये. बऱ्याचदा अनेक लोकांनी सांगितलं, सुरुवातीला 7-8 चालू झाल्या. मग लक्षात आलं, अरे सीसीटीव्ही पाहिजे, बाहेर आतमध्ये लावता येत नाही, पण बाहेर लावला पाहिजे, सेफ्टीसाठी आवश्यक आहे. अशा अनेक गोष्टी आम्ही ऍड करत गेलो आणि अशा 21 अम्युनिटी तयार झाल्या. या अम्युनिटी लोकांना कळल्या पाहिजे यापैकी किती आहे. आता या अम्युनिटी आभाळातनं पडलेल्या नाहीयेत. इकडे तिकडे आपण पाहिलं, इव्हन भारतात पण मी चांगले टॉयलेट पाहिले जिथे आहेत बऱ्यापैकी सोयी. त्यामुळे असं काय आउट ऑफ द ब्लू म्हणून मी सांगत नाही या अम्युनिटीज. हे झालं. हा डेटा आला की त्याच्यानंतर त्याच्यानुसार सर्च करता यायला पाहिजे. आता परत आपण आपल्या लक्ष्मी रोडच्या उदाहरणाकडे जाऊया. आयडियली व्हायला काय पाहिजे की लक्ष्मी रोड मला सर्च करता यायला पाहिजे ॲपमध्ये. आता आपण ॲप डिरेक्ट नाव घेऊया टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्ममध्ये. लक्ष्मी रोड पुणे ज्वेलरी स्टोअर ऑप्शन आला पाहिजे, म्हणजे लोकेटेड इन ज्वेलरी. तुला ज्वेलरी दुकानाचे खूप रिव्ह्यू मिळतील रे इकडे तिकडे, पण मी ते मागत नाहीये. मी ज्वेलरी दुकानातलं रेस्टरूम विषयी बोलतोय, कारण ते असणं अपेक्षित आहे, इस्पेशली मोठ्या दुकानांमध्ये. ज्या टाईपच्या दुकानात आपण जातो, छोटे लक्ष्मी रोडलाच बाजूला अमृततुल्य दुकान आहे 10 बाय 10ची, मी त्यांच्याकडनं अपेक्षा करत नाही. ते 20 रुपयाला चहा विकतात, पण सोनं किती आज 80,000 रुपये तोळा आहे. 80,000 रुपये तिथे येणारा माणूस ॲव्हरेज 50-60 हजाराची खरेदी करतो, त्याला तरी चांगली रेस्टरूम मिळणं अपेक्षित आहे बेसिकली. तर मी ज्वेलरी स्टोअर टाकेल आणि मग मी बघेल त्याच्यामध्ये इतर कुठल्या सोयी मला हव्यात, लिक्विड सोप, वेस्टर्न टॉयलेट, असं करून मला एक कशाला, मी एक पर्याय शोधला. मी तुला मगाशी सांगितलं, नाव सांगत नाही कारण मी कोणाचाही शेअर होल्डर नाहीये आणि कोणाकडनं घे म्हणजे एखादं नाव दिलं लोक म्हणणार तू त्यांचं हे कर, असं काही नाही. मला 10-100 माहिती ते 1000 ज्वेलर आहेत रे. 1000 पैकी 100 जणांना तरी वाटत असेल एक्सपिरियन्स, चहा कॉफी हा एक्सपिरियन्सचा भाग होतो, एसी होतो, मग रेस्टरूम का नाही होऊ शकत. फार छान पॉईंट आहे. बरोबर, त्यातले 100 जणांना वाटत. आणि जेव्हा चॉईसेस येतात तेव्हा कस्टमर विन्स. मग सामाजिक बांधिलकी येतं, आपण नंतर बोलू, हा वेगळा विषय झाला. पण बिझनेसच्या दृष्टीने सुद्धा हा एक महत्वाचा मुद्दा आहे. परंतु हे सगळं तुला सर्च करता यायला पाहिजे. मग तुला असे 10-15 चॉईस येतील, त्यापैकी मी परत एकदा रेटिंग बिटिंग बघेल कोणाचे आलेत, त्याच्यानुसार मी ठरवेल की कुठे जायचंय. आता त्याच्यामध्ये अजून एक भाग आला परत एकदा की मला जुनं रेटिंग नकोय, मला रिसेंट रेटिंग हवंय. कारण बऱ्याचदा काय होतं, हायवेवर आपण ड्राईव्ह करतो, जेव्हा नवीन हॉटेल उघडतं तेव्हा चांगलं असतं आणि आपल्या डोक्यात आपलं सगळं 6 महिन्याचा प्लॅन, वर्षांनी किंवा 6 महिने होतं. मी तुला राहुलला अरे राहुल सांग रे जरा कोल्हापूरला जाताना कुठला आहे, मग तू सांगतो 6 महिन्यापूर्वी. मी जाऊन म्हणतो अरे काय राहुल, अरे ते तर आता फारच गरया गेला, आता नवीन शोध काहीतरी. मी या ॲपमध्ये 2 आठवड्याचं रेटिंग, 6 महिन्याचं, 3 महिन्याचं, वर्षाचं, ओव्हरऑल असे सगळे रेटिंग दिसतात. हा अजून एक डिफरन्शिएशन आम्ही टाकलेलं आहे, कारण हे केवळ टॉयलेटसाठी. आणि हे 21 अम्युनिटी हे पण फक्त भारतातल्या टॉयलेटसाठी. मी फक्त भारताचा विचार करत होतो आणि फक्त टॉयलेटचा, की आपल्याला याच्यासाठी काम करायचं. त्यामुळे कस्टमाइज ॲप्लिकेशन आहे, त्यामुळे त्याला वेळ लागतो, पण मग टार्गेटेड ॲप्लिकेशन डेव्हलप होतो. तर हे एक अजून एक फीचर आम्ही त्याच्यामध्ये टाकलं आणि असे अनेक फीचर जे आपण बोलता बोलता सांगूया. इन जनरल मला वाटतं की भारतात, महाराष्ट्रात कुठेही प्रवास करताना, इव्हन तू गावी जरी जात असेल तरी हा फार एक जेन्युइन प्रॉब्लेम आहे. नक्कीच राहुल. म्हणजे आता आपण पुण्या मुंबई इकडे तिकडची खूप उदाहरणं दिली, पण आपली जी तीर्थस्थळ आहेत, देवस्थान आहे, ही ग्रामीण भागामध्ये आपलं आराध्य दैवत पंढरपूरचा विठोबा किंवा कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, हा तसा ग्रामीण भाग आहे.
म्हणजे पुण्यावरनं जायला 6-7 तास लागतात. आणि हा जे रस्ते आहेत पुणे सोलापूर स्पेशली मी मुद्दामून बोलतोय, हा पुणे मुंबई रस्त्यासारखा नाहीये. पुण्यापासून 25 किलोमीटर पुढे की मग ग्रामीण भाग चालू होतो. हा जो रस्ता आहे या रस्त्याचं स्वरूप हे वेगळं आहे पुणे मुंबई. तिथे तुम्हाला सारखे मॉल दिसणार नाही, म्हणजे थोडं बदलतंय पण तरी इतके नाही आहेत. तुम्हाला स्थानिक रेस्टॉरंट जास्त दिसतील, मॉल खूपच कमी दिसतील. ही समस्या प्रचंड प्रमाणात येते. माझी आई यायला प्रचंड घाबरते आता, कारण तिची इच्छा खूप रे, पण इच्छेने काय होतं रे, पुढच्या 5 तासामध्ये आणि परत काही झालं तर उलट मीच तिला हे करणार आहे की तू का नाही प्लॅन केला. म्हणजे परत चिडचिड आपली भांडणं सगळ्या ह्याच्यामध्ये. हे एक दुर्दैव आहे. आपल्या देवस्थानाला आपण जावं अशी आपल्या सगळ्यांना वाटतं. आणि तिथले जे लोक आहेत म्हणजे स्थानिक, त्यांना वाटतं की आपल्याकडे यावे भाविक, कारण भाविक म्हणजे पर्यटक पण आले त्याच्यामध्ये, राईट, एवढा बिझनेस येतो त्याच्यामध्ये. पण येणाऱ्या व्यक्तीला हेच जर बॅक ऑफ द माइंड सारखा असेल की अरे इथे येऊन माझी गैरसोय झाली तर काय करावं. खायला प्यायला माहिती असतात, लॉज माहिती असतं, हॉटेल सगळं माहिती असतं, पण तरी देखील चालायला लागतं, जावं लागतं. आणि ही पंचायतमुळे पूर्वी म्हणायचे बघ थोडंसं सिनियर सिटीजन झालं की तीर्थक्षेत्राला जावं, आता उलट ते अवॉइड करतात. तू हा सिनियर सिटीजनशी बोलून बघा तुम्ही, कारण ते सांगत नाहीत नक्की काय होतं. बऱ्याचदा लोक कारण अरे गुडघ्याचा त्रास होतो, मला आजकाल झेपत नाही, असे काय काय कारणं असतात. खरं कारण ते नसतं. त्याच्यामागचं एक कारण हे असतं की बाहेर गेल्यानंतर तुमचं जो युरिनला जाण्याची हे असं वॉशरूम असतं ते जास्त फ्रिक्वेंटली जावं लागतं, 65च्या पुढे 70च्या पुढे, राईट. आणि मग ते मिळालं नाही तर काय करणार, म्हणजे खूप इच्छा असूनही जात नाही. त्यामुळे हा ग्रामीण भागातली पण ही मोठी समस्या आहे. आणि त्यामुळे आपला पर्यटनावर परिणाम होतोय, आपल्या देवस्थानांवर परिणाम होतोय, तिथे जाण्याच्या गोष्टींवर. आणि जो एक विकासाची गंगा आपण जी म्हणतो वाहणा, ती एका दिशेने वाहतीये. कारण नवीन इन्फ्रास्ट्रक्चर जर बिल्ड होणार नसेल या बाबतीतलं ग्रामीण भागामध्ये, तर सगळा महाराष्ट्र, सगळा देश जर मोठ्या शहरांमध्ये सामावणार असेल तर आपला शेतीप्रधान देश पुढे कसा जाणार. त्यामुळे हे खूप आपल्या महत्वाचं आहे की हा ग्रामीण भागातला पण विषय आहेच आहे यासाठी. तर येस, म्हणजे खरंच सिरियस प्रॉब्लेम आहे. आणि तू आता हे पण ठरवलंयस की ओके याला टेक्नॉलॉजिकल सोल्युशन पाहिजे, कारण त्याशिवाय गत्यंतरच नाही. करेक्ट. तर आता मग त्याच्या पुढचा प्रवास कसा झाला. म्हणजे मी तुला मगाशी तुम्हाला सांगितलं तसं मी चिप डिझायनर मध्ये काम करतो. मी काही ॲप डेव्हलपर नाहीये. ॲप डेव्हलपमेंट हा काही माझा प्रांत नाही. त्यामुळे हे जे एक कागदावर दिसणारी समस्या आहे ही मॅप करायला, टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म बिल्ड करायला असं कोणीतरी माझ्याबरोबर हवं होतं की जो हे बिल्ड करायला मला मदत करेल. याच ऑस्टिन शहरामध्ये मला मित्र भेटला आणि त्याचं नाव आहे निखिल पिंगळे, माझा चांगला मित्र आहे. तो ॲप बनवायला मी तुला मदत करेल, कारण ॲप बनवणं हा एक महत्वाचा भाग होता त्याच्यामध्ये. आणि ते म्हटल्यावर मला एक को फाउंडर मिळाला. तुम्ही आयडिया एक्झिक्यूट करायला एकटे नाही करू शकत, पण आमच्या कसं मी फुल टाइम जॉब पण करतोय. जेव्हा मला माहिती आहे माझ्याकडे सगळे स्किल्स नाहीत, मी टाइम द्यायला तयार होतो, वीकेंड्स आणि नाईट्स ऑफकोर्स द्यायला तयार होतो. सो देवाने माझ्या फॅमिलीचा पाठिंबा होता, सो महत्वाचा आहे. पैसे टाकायला तयार होतो, जे भरपूर टाकलेत बाय द वे आतापर्यंत, कारण कुठल्याही आम्हाला पैसे लागतात. घरोघरी पैसे मागण्यापूर्वी आधी आपण पैसे टाकायचे. आता हे करायला तोही जॉब करतो, म्हणजे तो एकटाही करू नाही शकणार, आपल्याला अजून टीम मेंबर लागतील. आता ॲपच्या बाबतीमध्ये सांगायचं तर बॅकएंड हा निखिल करणार होता, पण आम्हाला फ्रंट एंड करायला कोणतरी हवं होतं. तर तसं आम्ही ठरवलं होतं. मग फ्रंट एंड करायला आम्ही या कंपनीला टेक्निशियनला काम दिलं, माझ्या आत्तेभावच्या कंपनीला, आणि सुरुवात झाली. आणि कारण सगळं शून्यातून चालू होतं ना, कुठलंही कॉपी पेस्ट न करता. आणि करता करता वर्ष गेलं, थोडंसं प्रोटोटाईपने प्रगती, आणि कोविड आला. 2020 मध्ये कोविड आला आणि मग सगळं जग ठप्प झालं. त्यामुळे 2 वर्ष तरी 1.5 वर्ष आमचे खूप स्लो गेले. मग लक्षात आलं एक दिवशी की अरे आता आपण ऑलमोस्ट 5 वर्ष झाले आपण याच्यावर काम करतो. अरे दिवस असे जातात रे. 2016ला डोक्यात आला, 2022 येऊन ठेपलं, काळ्याचे पांढरे केस व्हायची वेळ आली, आता लॉन्च केलं पाहिजे आपण. पण ते आपल्याला वाटतं की परफेक्ट ॲप झालं पाहिजे, सगळ्यात बेस्ट झालं पाहिजे, पण त्याच्या गोंधळात मग ते तू पुशच करत असेल. जून 2022 मध्ये आम्ही ठरवलं की आता आपण हे लॉन्च करायचं, जे काय आहे ते. कारण लोकांचा प्रतिसाद कसा आहे बघून आपण पुढचं पाऊल ठरवूया. आणि मगाशी सांगितलं त्याच्यात एक मुद्दा महत्वाचा होता राहुल, की एक पक्क होतं डोक्यामध्ये, आपण हे समाजासाठी करतो. त्यामुळे ॲप जे काही बनवू ॲप हे लोकांसाठी फ्री राहायला पाहिजे. कारण फ्री हे महत्वाचा शब्द आहे. मला सगळ्यांसाठी करायचं होतं, जेंट्ससाठी पण करायचं होतं, जेनेरिक, आणि कधीही ते ॲप फ्रीच राहणार नेहमी हे करायचं होतं. मातृभूमीचे मांग होते, त्यामुळे इंग्रजीमध्ये ते ॲप असणारच आहे, पण हिंदी आणि मराठी या 2 भाषांमध्ये लॉन्च करायचं होतं. शिवाय हे असे काही पक्के आमचे फाउंडेशन होते, तेवढं झाल्याशिवाय आम्ही लॉन्च केलं नाही. तर तू जेव्हा लॉन्च केलंस तेव्हा तुला जी आयडियली फंक्शनॅलिटी हवी होती की ॲपने हे 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 करायला पाहिजे, तेव्हा तू लॉन्च केलं तेव्हा सर्च करू शकत होतो आपण. बरोबर, अतिशय चांगलं विचारलं राहुल. सर्च बरोबर तू लक्षात ठेवलं, सर्च महत्वाचा आहे. तर आता सर्च करायला डेटा पाहिजे.
आता आमचा कन्सेप्ट काय होता, कोणीतरी ऍड केला पाहिजे डेटा. आता कोणीतरी कोण आहे रे? युजर्स. हा, युजर्स आहेत. हा प्लॅटफॉर्म देणार, इकडून ऍड करायला सांगणार, पण माणूस काय अपेक्षा करणार, अरे अधिका नाही डेटा काहीतरी तर पाहिजे ना. म्हणून आम्ही काय केलं, सुरुवातीला 1,27,000 अख्ख्या भारतभरातले प्रॉबेबल टॉयलेटचा डेटा उपलब्ध करून दिला. प्रॉबेबल म्हणजे काय, तर जिथे टॉयलेट असू शकतात किंवा आहेत असं आम्हाला वाटतं ते कोणकोणते, पेट्रोल पंप, मग मॅकडॉनल्ड सारखी दुकानं आहेत, मॉल्स आहेत, तिथे असणं अपेक्षित आहे, काही काही बँका आहेत, राईट. असे काही काही माझ्या डोक्यासमोर आलं की अरे यांच्याकडे बहुतेक टॉयलेट आहे. ती मी त्याच्यामध्ये आम्ही जमेल तेवढी टाकली डेटा मायनिंग करून. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली लोकल रेस्टॉरंट नाही आहेत, कुठलेही पब्लिक टॉयलेट नाहीये जी महापालिकांकडनं येतात, त्याविषयी आपण नंतर बोलू, ती नाहीये. कारण त्याचा सुलभ टाईप, कारण त्याचा डेटाबेस आमच्याकडे नाहीये, कुठनं मिळणार ना डेटा. त्यामुळे आम्ही सुरुवातीला 1,27,000 टाकली आणि आम्ही अशी अपेक्षा केली की अरे ऍप फ्री आहे, एक प्लॅटफॉर्म आहे, लोक तुटून पडतील रे, अशी आमची अपेक्षा होती माझी. आणि कारण तक्रारी विषयी ते सगळे बेंबीच्या डेटापासून बोलतात आपण सगळे. आता मी देतोय ना एक प्लॅटफॉर्म, मी म्हणजे आमची टीम देते, तर तुम्ही याचा उपयोग तुम्ही टॉयलेट ऍड करा. ते ज्वेलरी स्टोअर मी गेलो, अनुभवाला पटकन ऍड टॉयलेट नावाचं आम्ही ऑप्शन दिलंय, पटकन 30 सेकंदामध्ये टॉयलेट ऍड होतो. टॉयलेट लोकेटेड ऍट ज्वेलरी स्टोअर, तिथे काय काय आहे, साधारण टायमिंग काय, लिटरली इतकं सोपं आहे, कोणी करू शकता. म्हटलं अरे 1,27,000 दिले, 2-6 महिन्यामध्ये लाखो टॉयलेट येतील, कारण लोकांना प्रॉब्लेम आहे. पण तसं झालं नाही की 6 महिन्यानंतर की जेव्हा लक्षात आलं की अरे त्या प्रमाणामध्ये डेटा येत नाहीये, त्या प्रमाणामध्ये रेटिंग येत नाहीये, डाउनलोड्स तेवढ्या प्रमाणात, राईट, पण तितक्या प्रमाणामध्ये डेटा येत नाहीये. मग असं का होत आहे याच्यावर विचार केल्यानंतर एक वेगळी दिशा सापडली. तर जून मध्ये लॉन्च केल्यानंतर तुमचं नाव ठरलं होतं तोच, तर नावापासून सुरुवात असते. म्हणजे शेक्सपियर म्हणतो नावात काय, पण नावात असतं बाबा तुझं तर राहुल बाबा फेमस नाव तो सुद्धा आहे. तर सुरुवातीला अगदी खरं सांगायचं तर आमच्या डोक्यात नाव तर चला सर्च टॉयलेट, एकदम सिंपल. तेच आपलं स्वार्थी म्हणून आपलं करायचं काय सर, प्रॉब्लेम स्टेटमेंट इन्क्लुडेड आहे त्याच्यामध्ये, बरोबर. टॉयलेट पाहिजे, सर्च पाहिजे, संपलं. मग लॉन्च करायच्या आधी काही दिवस आमच्या लक्षात आलं, टीम विषयी आपण मगाशी बोलत होतो, आम्हाला हे जरी फ्री ॲप असलं, सामाजिक असलं, तरी आम्हाला फेल नाही होऊ द्यायचं. म्हणून आम्ही त्यासाठी इव्हन मी ॲडव्हर्टायझिंग कंपनी PR कंपनी हायर केली पुण्यात. हे जर फेल गेलं तर पुढच्या माणसाचा विश्वास डळेल की हे कोणीतरी केलं होतं आणि तो फेल गेला. तर त्यांच्या बरोबर विचार विनिमय केल्यावर त्यांना हे नाव आवडलं नाही आणि त्यांनी मला 6 महिने याच्यावर चॅलेंज केलं. अरे बापरे. आणि थँक्स टू देम, आणि मी त्यांचंही नाव सांगायला तयार आहे. सिगल ॲडव्हर्टायझिंग पुण्यामध्ये कंपनी आहे, पाण्याला खूप जुनी आहे, समीर देसाई आणि टीम, मी त्यांना आज धन्यवाद देतो याच्या रूपातनी. म्हटलं तुम्ही सांगा, त्यांनाही सुचेना, मग त्यांनी सांगितले मला आवडले नाही. आणि मग शेवटी अखेरीस एक दिवशी मला हे टॉयलेट सेवा नाव सुचलं, कारण आपल्याला सेवा करायची आहे, टॉयलेट आहे, आणि त्याचं अप्रुव्हल त्यांच्याकडनं आलं, त्यांनाही आवडलं ते नाव, सगळ्यांना आवडलं नाव, आणि असं हे टॉयलेट सेवा नाव आलं त्याच्यामधनं. त्याच्या मागे 6 महिन्याचं म्हणजे बॅक अँड फोर्थ आणि ब्रेनस्टॉर्मिंग करेक्ट, कारण नावात महत्वाचं आहे, लोकांना मेसेज आहे की ही सेवा आहे आणि हे टॉयलेट विषयी. तर अशा पद्धतीने चालू झालं. आणि PR कंपनी पण पुण्यामध्ये कर्मा PR म्हणून एक कंपनी आहे, त्यांना आम्ही हायर केलं होतं. PRचं अजूनही करतात ते काम, ते पण आम्हाला मदत करतात, कारण चांगल्या कामाला पण प्रसिद्धी लागते, ॲडव्हर्टायझिंग लागतं, हे लागतं. त्या दृष्टीने काही काही इंटरव्ह्यूज पण सुरुवातीला झाले माझे, मी पुण्यात जायचो तेव्हा, म्हणजे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी. तर आता आपण डिरेक्शन विषयी बोलू होतो मग, असे की हे बदललं कसं 6 महिने, हा तुझा मेन प्रश्न होता. माझ्या लक्षात आलं की इतके वर्ष इथे राहिल्यामुळे आणि भारतामध्ये एक मनामध्ये एक भीती निर्माण झाली आहे गव्हर्नमेंट विषयी. खरं सांगायचं की सरकार बरोबर काम करायचं हे आपण घाबरतोच, कारण सगळ्यात बिगेस्ट प्रोव्हायडर पब्लिक टॉयलेट, आउट ऑफ होम आणि पब्लिक टॉयलेट हे 2 भाग आहेत. पब्लिक टॉयलेट इज अ सबसेट ऑफ आउट ऑफ होम टॉयलेट, कारण सगळे आता ज्वेलरी स्टोअरचं टॉयलेट हे पब्लिक टॉयलेट नाही आहे, पण आउट ऑफ होम टॉयलेट आहे, ते त्यांच्या कस्टमरसाठी. तर रिअल पब्लिक टॉयलेट जी आहेत ती गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत. सुरुवात कुठनं करायची, पुणे महापालिका, पुण्यात राहतो आपण, आपल्यापासून सुरुवात करावी. पुणे महापालिकेमध्ये गेलो आणि कुठल्या तरी ओळखीतनं कमिशनर साहेबांना जाऊन भेटलो. डायरेक्ट ओळख नव्हती बरं का, म्हणजे असं कोणी समजू नका की फार माझी ओळख वगैरे होती. साहेबांशी भेटलो, त्यांनी बोलवलं सगळ्यांना, ॲडिशनल कमिशनरना वगैरे. ऐकलं म्हणे खूप चांगली आयडिया म्हणे, पण तुम्ही बोला, उपायुक्तांशी बोला. तर आशा राऊत मॅडम आणि त्यांच्या टीमबरोबर मी बसलो आणि मॅडम मला म्हटल्या अरे म्हणे अमोल हे खूप चांगलं आहे, पण आम्ही ऑलरेडी गुगलवर डेटा टाकला आहे, तूच आपण मगाशी. म्हटलं मॅडम पण ते गुगलवरचा डेटाचा उपयोग होत नाही, मग का पुरेसा नाही? म्हटलं हे असं हवं आहे. अरे म्हणे हे तर आमच्याकडे नाहीच आहे. म्हटलं दॅट्स अ प्रॉब्लेम. म्हणे आता हे आणायचं कुठनं? म्हटलं तर ते मी तर लोक आणू नाही शकत, मी टेक्नॉलॉजीवाला आहे, मला तुमचे टॉयलेट तुम्ही आता विचार करा कसं करायचं. मी परत आलो अमेरिकेमध्ये डिसेंबर एंडला. 6 महिने लागले राहून, आणि काही लोक याच्याकडे निगेटिव्ह नाही बघतील, मी नाही बघत.
6 महिने महापालिकेने काम केलं, डेटा गोळा करा, एका अनिवासी भारतीयाच्या शब्दावर विश्वास ठेवा. वा, नाही फार नाही कौतुकास्पद आहे. म्हणजे एक महानगरपालिकेचं खरं कौतुक मानलं पाहिजे की त्यांनी केलं ते 6 महिन्यात काम. 6 महिने काम करणं माझ्या शब्दावर, आणि कुठेही पैशाची देवघेणे काही नाही. इंटरेस्टिंग. म्हणजे त्यांनी ॲक्च्युली तो डेटा गोळा केला आणि तो तुला प्रोव्हाइड केला. आणि त्यांनी काय केलं मग, पुढे महापालिका जेव्हा एक्सेलमध्ये डेटा गोळा करत होती, एक्सेलमध्ये मी त्यांना आता हे एवढे टॉयलेट 1 by 1 ऍड करणं सोपं नाही रे. 2 मार्ग आहेत हे बघ, प्लस ऑप्शन दिले प्लस ॲपमध्ये. आणि मी ॲप का हे पण तुला 2 मिनिटांनी सांगेल, कारण ते पण असेल बॅक ऑफ द माइंड बऱ्याच लोकांना, ॲपच का. तर पुणे महापालिकेला म्हणजे हे फिजिबलच नाही की तू एक टॉयलेट असं ॲड करशील. मग मी पुणे महापालिकेला सांगेल तुम्ही एक काम करा, तुम्ही एक्सेलमध्ये द्या डेटा सगळा, स्प्रेडशीट हा फॉर्मॅट. मी आणि निखिलने बसून ते ठरवला, आणि तुम्ही एक्सेलमध्ये देऊन मी तो अपलोड करेल निखिलच्या मदतीने. बेसिकली हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग काय होता, गल्लीबोळात जाऊन ॲड करा, आणि तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देऊ ॲप कसं वापरायचं. पुण्यामध्ये पण मला सुदैवाने अजून एक टीम मेंबर भेटले, कारण ग्राउंडवर कोणतरी पाहिजेलच. माझा शाळेतला मित्र आहे प्रीतम चोपडा, आणि त्याची बायको सोनाली चोपडा, हे मला जॉईन झाले. कारण ग्राउंडवर कोणतरी, आपण इथे राहतो रे, तिथे कोणीतरी काम केलं पाहिजे ना जाऊन हे सगळं. तर पिंपरी चिंचवड महापालिकेने ऑलमोस्ट 20-25 लोकांना हायर केलं हे सगळं गोळा करायला डेटा, कारण डेटा त्यांच्याकडे पण नव्हता. त्यांच्याही लक्षात आलं की डेटा नाही आहे. आणि मग गल्लीबोळात जाऊन ह्या लोकांपैकी बऱ्याच लोकांनी ॲप वापरले नव्हते रे. ॲप कुठलं व्हॉट्सअप वगैरे वापरलं होतं काही जणांनी, पण व्हॉट्सअप म्हणजे आता सगळ्यांनाच येतं, साक्षरतेचा पहिला टेक सॅव्ही नव्हती ही लोक. मग त्या लोकांना सोनाली डे टाईममध्ये मदत करायची, इकडून मी करायचो मदत. त्यांनी तो अप्रोच घेतला, पुणे महापालिकेने हा अप्रोच घेतला. 6 महिन्यानंतर यांचे टॉयलेट आले, ॲड त्यांचे आले. दरम्यानच्या काळामध्ये तू ग्रामीण भागाविषयी बोलला मगाशी, मी पुणे जिल्हा परिषदेमध्ये गेलो डिसेंबरमध्ये, काही ओळख नाही बाय द वे. परत एकदा ओळखीनीच काम होतं असं काहीही नाही हे सांगायचा मुद्दा. त्यांनी काय अप्रोच घेतला, ते तिथे शिर्के मॅडम म्हणून काम करतात, आणि एकदम मेहनती आहेत ही सगळी लोक, तुला सांगायचं म्हणजे. तर त्यांनी सेंट्रली सगळा डेटा गोळा केला, स्वतः त्या ॲप शिकल्या. मी त्यांना 20 मिनिटात ॲप शिकवलं, 20 मिनिटं जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये, विचार कर. आणि त्या 20 मिनिटामध्ये त्या स्वतः ॲड केले त्यांनी. 6 महिन्यात 550 टॉयलेट ग्रामीण भागातली आहेत ही सगळी. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला महाराष्ट्र आहे, गड किल्ल्यांपाशी असणारे टॉयलेट आहेत. जिल्हा परिषदेची स्वच्छ भारत मिशन मार्फत अनेक टॉयलेट बांधली, पण त्याचा आगा फीचर त्यांनाही नव्हता. त्यामुळे त्यांना हे खूप आवडलं. त्यांच्याकडे आयडी नाहीत त्या टॉयलेटला. मग टॉयलेट सेवेच्या मार्फत आम्ही आयडी क्रिएट करतो ऑटोमॅटिकली. आम्ही QR कोड जनरेट करतो प्रत्येक टॉयलेटला, युनिक बरोबर. हा QR कोड तिथे चिकटवला जातो आणि पटकन रेटिंग वगैरे देता येतात. त्यांचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग 3 शासकीय यंत्रणा एका साध्या अनिवासी भारतीय जो तिथे राहत नाही, म्हणजे अविश्वसनीय. मी जेव्हा पाहतो तेव्हा मलाच आश्चर्य वाटतं की हे कसं काय झालं. नाही, आय थिंक कारण याच्या मागे तुझा उद्देश फार प्युअर होता. बरोबर. ओके, तुला काहीतरी आधी जसं म्हटलं की मातृभूमीला काय आपण काय करू शकतो, आणि तू तो प्रॉब्लेम म्हणून तू रडत नाही बस, तुला तो सॉल्व्ह करायचा होता. आणि आय थिंक ते कुठंतरी यांना ते पटलं. येस, की आपण पण हातभार लावला पाहिजे. बरोबर. आणि मगाशी आपण डायरेक्टली टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर ॲपला आलो. आता हे बऱ्याचदा कोणाच्या डोक्यात असेल की अरे हे ॲप, ती एक्सेल शीटच का नाही पाहिजे सगळ्यांना. कारण गव्हर्नमेंटकडे एक्सेल शीट आहे बाय द वे काही प्रमाणात, सगळा नव्हता डेटा पण आता आली आहे ना, आता हे सगळं गोळा केल्यामुळे. तर एक्सेल आला तर काय होईल. तर त्याच्यामध्ये चॅलेंज असं आहे, ॲप का, तुम्हाला सगळ्यात जास्त गरज केव्हा वाटते, तुम्ही बाहेर ड्राईव्ह करत असतात, चालत असतात, त्यावेळेला तुम्ही लॅपटॉप घेऊन फिरणार आहात का तुमच्या हातात काय असणार आहे, सेलफोन असणार आहे. त्यामुळे तुमच्या फोनवर असं काहीतरी पाहिजे की ज्याच्यातनं तुम्हाला टॉयलेटची माहिती मिळेल. तुम्हाला नियरेस्ट पॉसिबल टॉयलेट हवं असतं की मी आता पुरंदर किल्ल्यापाशी आहे, मला जवळचे टॉयलेट दाखव 5 किलोमीटरमधले, आणि माझे हे क्रायटेरिया आहेत. हे सगळं तू नॉर्मली 10 दिवस आधी शोधत नाही रे, एवढं प्लॅनिंग होत नाही. बऱ्याचदा पुण्यातनं निघाला तू तिकडे किल्ल्याच्या दिशेने दिसलं, अरे चला बघूया आता काय दिसतंय, गाडीत बसला की. त्यामुळे तुम्हाला ॲप टाईप काहीतरी पाहिजे की जे तिथे चालेल आणि जे डायनॅमिकली रिफ्रेश होईल डेटा. नाईस. मग मला याचं आधी बोललं जसं फार कौतुक वाटतं की तू बिंदास जाऊन सरकारी यंत्रणेला भिडला, त्यांची मदत मागितली आणि त्यांनी मदत सुद्धा केली. तर ते जे तू आधी जे म्हणत होता की शहाण्या माणसाने कोर्ट कचेरीची पायरी चढू नये, ही समजूत आपली जी लहानपणापासून हे थोडी चुकीची आहे. म्हणजे आपण जेव्हा असा पुढाकार घेऊन किंवा आपण हे
अशी विचारसरणी नको करायला आता. बरोबर. आपल्यासाठीच आपण बनवलेलं हे सरकारी यंत्रणा आहे आणि आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादा मोठा बदल घडवता तेव्हा वेळ लागणार आहे. पहिलं 6 महिन्यात झालं, पुढचं कदाचित 6 आठवड्यात होईल, नंतर 6 दिवसात होईल. कारण तुम्हाला दाखवायला लागेल नाही कसं करायचं आहे. विद्वान लोकांचं शहर असल्यामुळे सगळ्यांना माहिती असं मला वाटलं होतं. पण हा एक बेसिक प्रश्न आहे की पुणे महापालिकेतर्फे जनतेसाठी किती सार्वजनिक स्वच्छतागृह आहे हे तुम्ही पत्रकारांना पण विचारून पाहायला, कोणाला माहिती नसेल. पत्रकार नॉर्मली पेपरला काय तर बातमी येते कोथरूडवरचं स्वच्छतागृह खराब आहे, सुजाण नागरिक XYZ यांनी तक्रार केली आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यायचं प्रमाण. ही बातमी तुला दर 4 दिवसाला दिसेल की नाही सांग. बरोबर. आणि मी त्या नागरिकाविषयी काही म्हणत नाही, महापालिकेविषयी त्यांच्यापर्यंत करताय, पण याचा गुणात्मक दृष्ट्या फरक पडत नाही. कारण टेस्ट टॉयलेट 6 दिवसांनी परत खराब होणार आहे. बेसिकली आपण सिस्टीम तयार करतोय वेगळी, तर कारण ते टॉयलेट रोज राहायला पाहिजे स्वच्छ. 1183 टॉयलेट्स आहेत पुणे महापालिकेचे राहुल. हा आकडा मी आत्मविश्वासाने सांगतो कारण आम्ही तो आणलाय. जून 2023 मध्ये हे अनाऊन्स झालं. ऑलमोस्ट 300, 350, 333 पिंपरी चिंचवड महापालिकेची टॉयलेट, 550च्या वर जिल्हा परिषदेची टॉयलेट, हे आम्ही जनतेसाठी माहिती उपलब्ध करून दिली. शेवटचा घटक काय होता, टॉयलेट प्रोव्हायडर आणि क्लेम टॉयलेट. कारण हे सगळं करून जर प्रोव्हायडरनी काहीच केलं तर काय उपयोग आहे. तर त्यासाठी मी त्यांना नेहमी नम्र विनंती करतो प्रोव्हायडरला, तुम्ही प्लीज अनाऊन्स करा. तुम्ही हे सांगा की ही माहिती तुमची आहे, हे तुमचं टॉयलेट आहे. त्या ज्वेलरी स्टोअरच्या स्टोअर मॅनेजरसारखं वागू नका की माझा संबंधच नाही या टॉयलेटचे काय. राईट, यूज ॲट युअर ओन रिस्क. असं नको की हे टॉयलेट आहे त्याची माझी जबाबदारी आहे, मी माझ्या परीने ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करेल. याचा अर्थ असा होत नाही की 1183 टॉयलेटमध्ये 21 अम्युनिटी मी ज्या आपण बोललो त्या सगळ्या आहेत, अजिबात नाही. आणि जनता म्हणाला अरे फ्रॉड आहे काहीतरी. आता तो डेटा आलेला आहे सगळ्या सरकारी यंत्रणेकडनं. बरं, आपण तू त्या ॲप थ्रू तो डेटा तू लोकांना देतो पण आहे. बरोबर. लोकांचा प्रतिसाद कसा होता यावेळेस? बरोबर. आता प्रतिसाद तुझं म्हटला होता कारण प्रोव्हायडर आलेले आहेत हळूहळू ऑन बोर्ड. जून 2023 मध्ये ही अनाऊन्समेंट झाली. पुढे महापालिका पिंपरी चिंचवड, मला वाटतं जिल्हा परिषदेची पण झाली त्याच्या आसपासमध्ये. अनाऊन्समेंट झाल्यानंतर होतं काय की QR कोड स्टिकर लावणं अपेक्षित होतं पुढच्या 6 महिन्यामध्ये. स्टिकर राहिले पाहिजे तिथे. प्रॅक्टिकल चॅलेंजेस पुष्कळ आहेत अजून याच्यामध्ये. सुरुवातीला मी नुसतं पब्लिक टॉयलेट शब्द, मग ते म्हणे अरे आमच्याकडे कम्युनिटी टॉयलेट पण आहे. म्हटलं हा काय प्रकार आहे. तर परिस्थिती अशी, आता पुणे शहराचं उदाहरण दिलं, 40% वर लोक झोपडपट्टी म्हणता येईल किंवा साध्या घरांमध्ये राहतात. विचार कर त्यांच्या घरामध्ये टॉयलेट नाही आहे, ज्याला वस्ती म्हणतात अशी चाळ वगैरे, त्यांच्यामध्ये महापालिकेने त्यांना टॉयलेट बांधून दिले, सार्वजनिक टॉयलेट. त्याला ते कम्युनिटी टॉयलेट असं म्हणतात. तर ते पण याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड केले बेसिकली. त्यामुळे हा एक वेगळा प्रकार आहे बेसिकली. तर पुढचे 6 महिने हे सगळे QR कोड स्टिकर लागणं, लोकांपर्यंत पोचणं, अजून ते टिकणं, याला अजून 6 महिने लागले. हे सगळं झाल्यानंतर लक्षात आलं की हे सगळे वापरणारा जो समाजाचा घटक आहे, ही पब्लिक टॉयलेट वापरणारा, पब्लिक प्युअरली कम्युनिटी टॉयलेट किंवा ग्रामीण भाग म्हणतात, तो इतका टेक सेव्ही नाही आहे असं मला फीडबॅक मिळायला लागला. आणि विच वॉज सरप्रायझिंग टू मी. कारण आपला एका बाजूला भारत मोबाईल साक्षर झाला आहे, व्हॉट्सअप सगळे वापरतात. बरोबर आहे. पण असं झालं आहे की एखादं नवीन ॲप येणं आणि ते नवीन वापरणं, इच्छा खूप असेल लोकांची बेसिकली. तर माझी आई, तिला इच्छा खूप आहे रे करायची, पण एक नवीन ॲप शिकणं हे एका वयाच्या पुढच्या लोकांना जमत नाही किंवा टेक सेव्ही सगळे नसतात. इच्छा खूप असते लोकांची. त्यामुळे हा जरी ही पॉप्युलेशन एवढी मोठी आहे, म्हणजे यू थिंक ऑफ इट, पिंपरी चिंचवड महापालिकेचे 25-30 लाख पॉप्युलेशन, 25 लाख, इथे 50 लाख, जिल्हा परिषद 1-1.5 कोटी लोकसंख्येपर्यंत आम्ही पोहोचायचा प्रामाणिक प्रयत्न केला होता ऑलरेडी. पण या लोकसंख्येपैकी जे पब्लिक टॉयलेट वापरणारा जो क्लास आहे निम्मे, ह्या लोकांना हे ॲप शिकवणं अवघड झालं. मग आता ज्या लोकांना टेक सेव्ही आहेत ते लोक कुठले वापरतात गोष्टी टॉयलेट, ते पण घराबाहेर फिरतातच ना. बरोबर आहे. मग लक्षात आलं की एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये पण, आणि ते म्हणजे मेट्रो. मी पुण्यामध्ये पुणे मेट्रोचं काम
खूप जोरात चालू आहे, सगळीकडे चालू आहे महाराष्ट्रामध्ये व्हायरल. मी पुण्यावर जास्त फोकस करतो, पण मुंबई इथे सगळीकडे चालू आहे व्हायरल. पुणे मेट्रोची आता मला वाटतं 23, 24, 25च्या वरच 27 वगैरे स्थानक आहेत मला वाटतं साधारणतः. आणि पुणे मेट्रोचा इन्फ्रास्ट्रक्चर, हा जो क्राऊड आहे मेट्रो वापरणारा, हा टेक सेव्ही अपस्केल आहे. दिवसाला लाखभर लोक मेट्रो वापरतात, इतका मोठा आहे. आणि हे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि ह्यांची टॉयलेट ही फक्त प्रवाशांना करतायत, त्यामुळे थोडी प्रोटेक्टेड आहेत. आणि सुरुवात पुण्यातनं करायची ठरली आणि त्यांना लगेच कळलं. आपण मगाशी बोललो होतो 6 महिने वगैरे बोललो होतो, 6 दिवसात डेटा आला. वा. म्हणजे मी अमेरिकेतनं येण्याच्या शेवटच्या दिवशी भेटलो, येईपर्यंत 6व्या दिवशी माझ्याकडे डेटा होता आणि व्यवस्थित फॉर्ममध्ये आणि परफेक्ट. QR कोड स्टिकर लावले. जूनमध्ये मी भारतात गेलो आम्ही, तेव्हा मग श्रावण सरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पुणे मेट्रोने टॉयलेट्सवर कोलॅबरेशन अनाऊन्स केलं बेसिकली. आणि हा एक टर्निंग पॉईंट होता, कारण ज्या टाईपचा जो क्राऊड अपेक्षित होता, की जो फायनली म्हणजे सगळ्या टाईपचे क्राऊड हवेत आम्हाला असं मी म्हणत नाही, पण हा एक वेगळा क्राऊड आम्हाला मिळाला. आणि आम्ही परत आलो. मला नागपूर मेट्रो बरोबर परत ओळख करून दिली त्यांनी आणि त्यांनी लिटरली मला एका दिवसामध्ये डेटा पाठवला. मी येईपर्यंत अमेरिकेत डेटा होता. हां, त्यांनी पटापट QR कोड स्टिकर पण लावले, अनाऊन्समेंट पण केली पटापट. आणि त्यामुळे पुणे मेट्रो आणि नागपूर मेट्रो आमचं लेटेस्ट पार्टनर आहेत आणि आम्ही एका वेगळ्या लेव्हलला त्यामुळे पोहोचलोय. थोडंसं तुझा कस्टमरवर तू जरा लेझर फोकस केला, युजर बेस. बरोबर. आणि तू तो छान ट्विक केलास आणि आता तुला फीडबॅक यायला लागलाय, रिस्पॉन्स यायला लागलाय. हा जो प्लॅटफॉर्म आहे, ओके, टेक्नॉलॉजी फील्डमध्ये मित्रांनो याला क्राऊड सोर्सिंग असं म्हटलं जातं. तर मे बी थोडंसं तू आपल्या व्ह्युअर्सला ते एक्सप्लेन कर. क्राऊड सोर्सिंग म्हणजे कॉन्सेप्ट काय? नक्कीच, खूप चांगला विचारलं राहुल. क्राऊड सोर्सिंगमध्ये होतं काय की आपण एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो आणि लोकांनी क्राऊड हा शब्द जेनेरिक वापरला जातो. आपण लोकशाहीमध्ये म्हणतो लोकांचं लोकांसाठी वगैरे म्हणतो. हाच टेक्नॉलॉजीमध्ये केलेला प्रकार आहे, उपयोग आहे, की एक प्लॅटफॉर्म दिला जातो आणि युजर्सनी त्याला टेक ओव्हर करणं, बेसिकली प्लॅटफॉर्म वापरणं. त्याच्यामध्ये मग आता लोकांनी त्याच्यामध्ये ॲड टॉयलेट करणं मगाशी बोललो आपण, परंतु लोकांनी रिव्ह्यूज देणं, या स्टेजला आम्ही आलो की लोकांनी रिव्ह्यूज देणं आणि लोकांनी इश्यूज रिपोर्ट करणं, समस्या. कारण नुसते रेटिंग नसतात, ते मिसलिडिंग असू शकतात. बरोबर. हे 2 गोष्टी येणं आता अपेक्षित होतं आणि ते जेव्हा मेट्रोसारखा आमच्याकडे आला, महापालिका आमच्याबरोबर आल्या, तेव्हा त्यांच्या थ्रू या क्राऊडपर्यंत पोचायचं एक कंड्यूट आमच्याकडे आलं की आता आमच्या बाजूनी प्रोव्हायडर आहे, आता तरी द्या फीडबॅक. आता म्हणजे तोंडाशी घास आणून दिलाय, आता तुम्हाला कंटाळा आला होता ना तिथपर्यंत हॉटेल, आता घास दिलाय, आता तरी करा काहीतरी. आम्ही नाव कळू देत नाही युजर्सचं कधीही, कारण ते प्रतारण आहे. युजरशी तुमचं नाव आणि मी फोन बिंदास द्या, कधी नाव डिस्क्लोज नाही होणार. आणि सॉर्ट बाय नंबर ऑफ रेटिंग नावाचं आम्ही अजून एक ऑप्शन दिले. नंबर ऑफ रेटिंगनी दिसतात, कारण नंबर ऑफ रेटिंग इम्पॉर्टंट आहे, राईट. मी क्लिक करतो, आत्ता तुम्ही क्लिक करा रामवाडी स्टेशन, खोटं काही नाही, तुला सुद्धा दाखवेल मी. रामवाडी एक स्टेशन आहे पुणे मेट्रोचं, त्याला फार रेटिंग खूप भारी आहे असं मी म्हणत नाही आणि पुणे मेट्रोनी ॲक्सेप्ट केलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. कोणीतरी म्हणणं की एका थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवर मी माझा डेटा देतो, तुम्हाला द्यायचा तो बिंदास फीडबॅक द्या, मी तो ॲक्सेप्ट करतो. द्यायचे ते इश्यूज रिपोर्ट करता, मी ॲक्सेप्ट करतो प्रामाणिकपणे, मी ते रिझॉल्व्ह करतो. मी म्हणजे कोण, त्यांचे अधिकारी. त्यांनी एक 7-8 लोकांचा स्टाफ अलोकेट केला आहे, त्यांच्या मेंटेनन्स टीम बरोबर माझी मीटिंग असते. दे आर डेली ॲक्सेसेबल, बाय द वे. आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि ते डेली ॲक्सेसेबल आहेतच मला, पण एक मंथली आम्ही मीटिंग पण घेतो. रामवाडी स्टेशनला 9 इश्यूज आहेत, 9च्या 9 सॉल्व्ह झालेत. ओपनवरनं क्लोज करायला त्यांना 7 दिवस लागले. असं नाही आहे की लगेच क्लोज कोणी केलंय, अमोल भिंगेनी केलंय का? नाही, कारण टॉयलेट कोणाचं आहे, पुणे मेट्रोचं आहे. त्यांचा जो तिथला माणूस आहे, कोणीतरी जाऊन बघितलं, त्यांनी तर केलंय क्लोज. त्यांचा मेंटेनन्स टीमचा हेड आहे, दुसरं कोणी करू नये. इथून बॅक एंड मधनं क्लोज नाही करू शकत. नाही, अजिबात नाही. इश्यू क्लोज तेच करू शकणार. आणि आता मुद्दा क्राऊड सोर्सिंगचा परत येतो. 1 लाख प्रवासी जातात रोज. 50% मेट्रोत बसल्या बसल्या गप्पा मारतात, यंत्रणा कशी वाईट आहे, हे कसं वाईट आहे, त्याच यंत्रणेने ही मेट्रो उभी केली, हे होपफुली सगळेजण लक्षात ठेवतील. त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही तक्रार करा. तक्रार सॉल्व्ह करायला मेट्रोनी अनाऊन्स केलंय, टॉयलेट आमची आहेत प्रवाशांसाठी. 3700 तक्रारी यायला पाहिजे, कारण लाख प्रवासी रोज जातात, त्यापैकी 10%
10,000 लोकांना तर टॉयलेटला जायची गरज भासत असेल, 10,000च्या अजून 10% घेतले. 1,000 लोक आहेत, 1,000 लोकांपैकी त्यातले 10% घेतले. 100 लोकांनी तरी रिव्ह्यू देऊन 100 समस्या दिल्या पाहिजे. सगळं वाईट आहे असं थोडंच आहे. बरोबर, राईट. की आतापर्यंत तुम्ही महापालिकेची पब्लिक टॉयलेट होता तेव्हा म्हटलं आम्ही वापरतच नाही, आमचा नाहीच आहे हा भाग, असं नका लाग, आम्ही इथे जातच नाही. ठीक आहे, तुम्ही या पुण्यात मेट्रोमध्ये आहात ना, इथे करा. कारण तुम्ही हे जरी केलं तरी हे समाजसेवा आहे. आज पुणे मेट्रो झालं, आता आम्ही इतर मेट्रो बरोबर पण काम करतोय. बाय द वे, नागपूर मेट्रो, मुंबई मेट्रो आहे. मुंबई मेट्रोचे सगळे स्टेशन आपल्याकडे आहेत. मुंबई मेट्रोचे याचे QR कोड स्टिकर लागले आहेत आणि त्यांनी पण सांगितलं की तुम्ही समस्या रिपोर्ट करा. कुठलाही नवीन प्लॅटफॉर्म येतो तेव्हा समाजातला हा टेक्नोसावी वर्गाने आधी सुरुवात करायला लागते. व्हॉट्सअप बघा, कोणी वापरायला सुरुवात केली? आपण आधी. आपण कम्फर्टेबल झालं, आपण आपल्या आईला सांगे. माझी आई व्हॉट्सअप वापरते, माझा विश्वास बसत नाही, कारण आपण तिला कम्फर्टेबल केला. माझी इच्छा आहे की आपण या स्टेजला टॉयलेट सेवा नेलं पाहिजे की आपली आई, आपले सिनियर सिटीजन सुद्धा वापरता यायला पाहिजे त्यांना ॲप. ते कसे वापरणार जर तुम्हीच वापरलं नाही तर? आधी सिंपल, याला पैसे लागत नाहीत. आणि आता आपण अमेरिकेत बसलो किंवा बरेच जण म्हणतात अरे मी मागच्या महिन्यात गेलो होतो ना, आपल्याला ऑस्टिनमध्ये पण बरेच लोक म्हणतात अरे मी भारतात गेलो होतो ना, तिथे गेलो रे, पण तुझे ॲपविषयी आठवलं पण तिथे रिव्ह्यू द्यायचं राहिला. अरे मग आत्ता दे, कारण इथे येऊन पण देतो तुला. असं तिथेच असायला पाहिजे असं काही नाही. आता याच्यामध्ये ॲपचं एक अजून एक महत्त्वाचं फीचर तुम्हाला सांगतो. बरेच जणांचा माणूस हा स्वार्थी आहे. माझ्या सर्कलला डिरेक्ट फायदा काय? ठीक आहे, समाज बिमाज नंतर येतो, आधी माझी फॅमिली. ॲपमध्ये एक फीचर आहे लेवल 1 नेटवर्क नावाचं. तर आपलं नेटवर्क काय असतं? फॅमिली, फ्रेंड, क्लोज. हे सगळे फेक लोक आहेत का? नाही, रिअल लोक. राहुल मला ओळखतो, आपण रोज भेटतो वॉट एव्हर. तो माझ्या फोन कॉन्टॅक्टमध्ये ऑब्व्हियसली आहे. माझे फोन कॉन्टॅक्टमध्ये असणारे 1,000 लोक हे माझं नेटवर्क आहे लेवल 1. कारण हे सगळे रिअल लोक आहेत. मोस्ट ऑफ दीज लोक, हे लोक मी जसा विचार करतो तसेच करतात. म्हणजे माझ्या त्यांच्या गरजा सेम आहेत. त्यामुळे त्यांना जर 5 स्टार वाटलं एखादं टॉयलेट तर मोस्ट लाईकली मला पण 5 स्टार वाटेल. म्हणून जनरल क्राऊडचा रेटिंग बघण्यापेक्षा मी माझ्या नेटवर्कचं रेटिंग बघितलं तर ते जास्त फायद्याचं आहे. तर तुम्ही जेव्हा रेटिंग देताय तेव्हा त्या लेव्हल 1 नेटवर्क जर क्लिक केला तर तुम्हाला तुमच्या नेटवर्कनी फोन कॉन्टॅक्टनी दिलेले रेटिंग दिसतील, त्यांची नावं न कळता. आणि तुम्हाला ही गिफ्ट आहे, तुम्ही तुमच्या फॅमिलीने त्यांनी तुम्हाला दिलेली. आणि अशा पद्धतीने अल्टिमेटली समाजाला पण याचा. तर एकंदरीत यस, म्हणजे आपण जसं मगाशी बोललो की क्राऊड सोर्सिंगमध्ये लोकांचा सहभाग हा फार महत्त्वाचा असतो. बरोबर. तो समीकरणातला एक पार्ट झाला, पण दुसरी ते नाण्याची दुसरी बाजू म्हणजे ते हे सगळे प्रोव्हायडर्स ज्यांच्यासोबत तू काम करतोय त्यांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे ह्या उपक्रमासाठी. तर प्रोव्हायडरचा विषय निघाला तर ह्याचं एक उत्तम उदाहरण, आता आपण दोघंही टेक्सासमध्ये आहोत, ऑस्टिनमध्ये. आणि टेक्सासमध्ये असणाऱ्यांना स्पेशली जेव्हा ते ऑस्टिनवरनं डॅलसला जातात किंवा ह्युस्टनला जातात तेव्हा जर तुम्ही विचारलं की तुम्ही हॉल्ट कुठे घेतात तर तुम्हाला एक हमखास मिळणारं उत्तर असतं, ते म्हणजे बकीज. बकीज काय आहे तर ही एक पेट्रोल पंप चेन आहे. ही प्रामुख्याने साऊथ वेस्ट हा जो अमेरिकेचा भाग आहे, अर्थात जगामधल्या मोठ्या कंपन्या तुम्हाला माहिती आहेत कुठल्या आहेत. मी शेल आला, एक्झॉन आला. एक्झॉनचं तर ह्युस्टन हेडक्वार्टर आहे. म्हणजे एक्झॉनच्या हेडक्वार्टर जवळच त्यांना चॅलेंज देणं ही मोठी गोष्ट आहे. म्हणून त्यासाठी त्यांनी काय केलं आहे बकीजनी, की जे आता आपल्याला माहिती आहे की त्यांनी एक USP म्हणतात. कुठल्याही बिझनेसला एक तुमच्याकडे काहीतरी डिफरन्शिएशन लागतं. आणि ते नॉट नेसेसरीली की तुम्ही जे प्रायमरी प्रॉडक्ट तुमच्याकडे असतं तेच पाहिजे, कारण ते सगळेच जण विकत आहेत. मग बकीजनी काय केलं त्याच्यामध्ये की त्यांच्या लक्षात आलं की पेट्रोल पंपवर लोक थांबतात ब्रेक म्हणून, तर ते पेट्रोल भरतात का फक्त? नाही. तर ते काय करतात तर रेस्टरूमला जातात. अमेरिकेत त्याला रेस्टरूम म्हणतात, आपल्याकडे वॉशरूम म्हणतात भारतामध्ये. मग त्यांनी या रेस्टरूम हा USP बनून गेले 40 वर्ष त्याच्यावर ते काम करतायत. हे एक उत्तम उदाहरण आहे की एक आदर्श प्रोव्हायडर काय असू शकतो. आणि सामाजिक बांधिलकी हा नाही आहे त्याच्यामध्ये भाग, तर बिझनेस हा मोठा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही इथनं इंटरस्टेट 35 जो जातो ऑस्टिन डॅलसला किंवा ह्युस्टनला जाता नाही 71वर वगैरे, तिथे तुम्हाला आधी पाट्या दिसतात ऑस्टिनपासून, यू कॅन होल्ड फॉर 70 miles, राईट, नोन फॉर इंटरनॅशनली वेल नोन रेस्टरूम्स. म्हणजे इतका त्यांना अभिमान आहे त्याचा. म्हणजे ती जाहिरात वाटून एखाद्याला वाटेल अरे हे तर पब्लिक टॉयलेटचे प्रोव्हायडर आहेत का काय. म्हणजे हे पेट्रोल पंप आहे तिथे गेल्यावर कळतं. एक नाव एक्झिट, मग एक्झिट येतो आपण आणि मग खरंच त्यांच्या रेस्टरूम स्वच्छ असतात, म्हणजे नो डाऊट स्वच्छच असतात. आणि त्यामुळे तुमच्यावर फॅमिली असेल तर तुम्ही तिथेच जातात. आणि आपण पण मग तुम्ही ब्रेक घेतला ऑस्टिन डॅलसला, तुम्ही एक ब्रेक घ्यावाच लागतो, एवढं अंतर आहे, तुम्ही तिथेच घेता. आता असं नाही होत की तिथे तुम्ही रेस्टरूम वापरली
अजून पुढे जाऊन तुम्ही कॉफी पिणार, अजून पुढे जाऊन पेट्रोल पंपवर आणणार, असं काही होत नसतं. कारण पुढे शेलला 10 सेंट स्वस्त आहे गॅस, असं काय होत नसतं. तुम्ही म्हणारे इथेच घेतलाय ब्रेक, इथेच पेट्रोल भरू, कोण बघताय 20 सेंट महाग आहे का, कोणी काही बघत नाही. 20 सेंट महाग असेल तर असू दे यार, आता ब्रेक घेतलाय ना, टाईम महत्वाचा आहे. मग तुम्ही पेट्रोल भरता. प्रत्येकामागे 20 सेंट महाग त्यांनी विकले, तिथे ते मिळवलं एक $10-15 त्यांनी. मग तुम्ही कॉफी घेतात, 2 कॉफ्या होतात, तिथे $10. मग तुम्ही त्याबरोबर पोरगा असेल तर म्हणतो अरे नगेट्स घे, हे खा. मग तुम्ही रेस्टरूम वापरता फुकट, त्याला पैसे नाही लागत. $50 माणूस ॲव्हरेज खर्च करतो, ॲव्हरेज. विचार करा, म्हणजे तुम्ही 3 जण असाल चौघ, तुम्ही विचार करा, तुम्ही रेस्टरूमच्या वापराचे पर हेड $7 दिले. आमचं स्वप्न असं आहे, आपलं स्वप्न असं आहे की भारतामध्ये बकीज सारखे प्रोव्हायडर व्हावे. आणि का नाही होऊ शकत? असं थोडंसं आता जगातली किती 3ऱ्या-4थ्या नंबरची आपण इकॉनॉमी झालो. म्हणजे बिलियन एवढ्या ट्रिलियनमध्ये आपला रेव्हेन्यू आपण एक मागे टाकतोय. हेल्थ अँड हायजीन हा ट्रॅव्हल टुरिझम हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हेल्थ अँड हायजीनचा हा भाग आहे. तुम्हाला जर बाहेर पडल्यावर कम्फर्टेबल वाटत नसेल तर, आणि त्यासाठी सरकारी सहभाग आपण खूप बोललोय, पण प्रायव्हेट पार्टी पण महत्त्वाच्या आहेत. म्हणून मी बकीचं उदाहरण मुद्दाम दिलं. टर्कीमध्ये अजून एक चेन आहे बाय द वे, अशीच पेट्रोल पंपची, मी नाव शोधलं, त्यांनी पण हेच केलंय. असं समजू नका कोणीतरी म्हणाल अरे अमेरिकेत होतं, चला बाबा टर्की बघा. हा काही इंडियाचाच प्रॉब्लेम नाहीये बाय द वे. बऱ्याच लोकांना वाटेल आपण फार इंडियावरच करतोय, अमेरिकेत पण आहेत प्रॉब्लेम. शिकागो असेल, डाऊनटाऊनला मी गेलो, प्रचंड त्रास होतो. न्यूयॉर्क असेल, मोठ्या शहरांमध्ये. पण आता आपण मातृभूमीसाठी जर सगळं होऊ नाही शकत एका रात्रीत. आपण कुठेतरी सुरुवात करा. मी बऱ्याचदा पुण्या मुंबईची नावं घेतली, कारण कुठेतरी सुरुवात करायची, कारण टेक्नॉलॉजी तयार आहे. आणि नागपूर मेट्रोनी दाखवलं की 6 तासात डेटा येतो. 1 दिवसात डेटा अपलोड झाला, 3 दिवसात QR कोड स्टिकर होते. त्यांनी आठवड्यावर अनाउन्समेंट पण केली. हे इतकं फास्ट होऊ शकतं, इच्छाशक्ती असेल. पब्लिक सेक्टरमध्ये, प्रायव्हेटमध्ये किती फास्ट होऊ शकतं या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि यातला जो ॲटिट्यूड आलेला आहे की माझ्याकडे जर चांगले टॉयलेट असतील तर लोक येऊन घाण करतील, हा एक ॲटिट्यूड आहे माझ्या लक्षात आलंय. भारतामध्ये मी खूप प्रोव्हायडरशी बोलतो ना की माझे टॉयलेट खराब होतील, लोक आले नाही. माझ्याकडे जर वाईट टॉयलेट असतील तर अरे जगाला कळेल माझ्याकडे वाईट टॉयलेट, लोक येणार नाही. वाईट टॉयलेट म्हणजे दोन्ही बाजूने हा ट्रॅप आहे. आणि या कात्रीत आम्ही अजून अडकलो. मी सगळं काही रोजी सांगायला आलेलं नाही इथे, म्हणून आम्हाला अजूनही अडचणी येतात प्रोव्हायडर बरोबर काम करायला. असे याच्यामध्ये, त्यामुळे प्रोव्हायडर खूप महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे. म्हणजे पुणे मुंबई रस्त्यावर मुद्दाम नाव घेऊन सांगतो, पूर्वी दत्त स्नॅक्स नावाचं हॉटेल होतं. त्याचं जे ओरिजिनल दत्त आहे त्याचं नाव तर गुरुराज झालंय, राईट. गुरुराज तर त्याचे जे ओनर आहे शेट्टी साहेब, त्यांना जेव्हा कळलं, मला स्वतःहून कॉन्टॅक्ट केलं त्यांनी. मी त्यांना अतिशय तळमळीने काम करणारा माणूस आहे, तळमळीने. म्हणजे आम्हाला फीडबॅक आला की एक म्हातारे माणूस काम करतो ज्यांच्याकडे हँडग्लोव्ज नाहीत, कोणीतरी युजरने टाकलं. मी त्यांना कळवलं, त्यांनी मला फोटोज पाठवते की आता हँडग्लोव्ज आहेत म्हणे, पुढच्या वेळेला येशील त्या बघून जा म्हणे. असे प्रोव्हायडर, पण दुर्दैवाने अशा प्रोव्हायडरलाही फक्त 5च इश्यूज आहेत. यांना 50 इश्यू आले, 500 आले तरी ते काम करायला तयार आहेत. मग तुम्ही आता त्यांना मदत करा, रेटिंग द्या, इश्यूज रिपोर्ट करा. आणि असं एक नको आहे, कारण चॉईसेस आले की कस्टमरला चांगलं असतं. खूप चॉईस आले पाहिजे. तर अशा अनेक प्रोव्हायडरनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावं. आमचा फोन नंबर मी तुला नंतर दिलंच, तू जर तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवला, पण ईमेल ID पण आहे आमचा, कॉन्टॅक्ट आहे कॉलेजचा. पण प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही कधीही पैशापासून सुरुवात करत नाही, कारण आमचं ते ध्येय नाही आहे बेसिकली. परंतु हे ॲप लोकांसाठी फ्रीच राहणार आहे. पण प्रोव्हायडरबरोबर काम करण्यासाठी म्हणून आम्ही आता ऑलमोस्ट 2.5 वर्ष आम्ही काम करतोय. त्याच्या आधी 5 वर्ष मी काम करतोय. 7.5 वर्षात मी कोणाकडे पैसे मागितले नाहीत, युजरकडे तर कधीच मागणार नाही. पण हे चालू ठेवण्यासाठी राहुल कुठनं तरी पैसे यायला पाहिजे. बरोबर. आणि मी काय सध्याचा फेमस इलॉन मस्क नाहीये किंवा अंबानी वगैरे पण नाही, अदानी. आणि ही चांगली लोक आहेत, म्हणजे बाय द वे असं म्हणू नका, श्रीमंत आहेत. साधा मध्यमवर्गीय अमेरिकेतला माणूस नोकरी करणारा. आणि माझ्याच याच्यातला काय खारीचा वाटा मी याच्यात टाकून हे चालू ठेवलंय. पिक्चर सपोर्ट करतोय आम्ही आता, म्हणजे कारण पिक्चर स्पीक बेटर दॅन वर्ड्स. पिक्चर सेव्ह करायला काय लागतं? क्लाउड लागतो. तुम्हाला कॉम्प्लिकेशन खूप येतं त्याच्यामध्ये. आता हे कुठून येणार आहे? मी ॲमेझॉन नाही आहे, मलाही पैसे द्यायचे कोणाला तरी. म्हणून आम्ही प्रोव्हायडरकडनं अशा काही एंगेजमेंट्स आम्ही आता चालू करतोय नाममात्र दरामध्ये, की आपल्याला काय करता येईल, आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकतो. मग तुम्ही आमच्याकडे जाहिरात करा. जाहिरात तर होईलच तुमची, यात काही प्रश्न नाही. परंतु मेंटेनन्स हा जो भाग आपण मगाशी बोलत होतो, त्याच्यासाठी आम्ही काही काही नवीन आयडिया आणल्या आहेत की सकाळ संध्याकाळ दुपार बेसिकली पिक्चर्स घेतले जातील. तुमचा मेंटेनन्स स्टाफ आहे तो पिक्चर्स पाठवेल
आणि तुम्हाला घर बसल्या, कारण होतं काय, हॉटेलचा मालक तिथे बसत नाही बऱ्याचदा, किंवा हॉटेलचं उदाहरण घेतलं किंवा मोठं दुकान, तुम्हाला तुमच्या घरात बसून कळेल की ते टॉयलेट स्वच्छ आहे का. अशी टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केली. तुम्हाला फोटोच येतील. आता फोटो आल्यानंतर माणूस पुढचा म्हणेल अरे फोटो तर कोणी काढेल. ऑस्ट्रेलियामध्ये राहुलच्या घरात मी वॉशरूमचा फोटो काढेल आणि म्हणेल तिथलं टॉयलेट आहे. हे सगळं आम्हाला समजतं, त्यामुळे आम्ही त्याच्यावर विचार केलेला आहे आणि हे रिअल टाईम डेटा आहे, याच्यात फ्रॉड होणार नाही. त्यामुळे आम्ही ते मेक शुअर करू की तो फ्रॉडुलंट नसेल. ते चित्र खोटी लँग्वेज नाही बोलू शकत आणि ते आम्ही व्हॅलिडेट करू. आणि या टेक्नॉलॉजीसाठी आम्हाला प्रोव्हायडर्स बरोबर पार्टनरशिप करायची आणि याचा इनडायरेक्ट फायदा युजरला पण होणार आहे आणि तुमच्या मेंटेनन्स टीमवर एक तुमचा अंकुश राहील. सी आपल्याकडे एक चळवळ चालू झाली टॉयलेट बांधायची, तुम्हाला माहिती आहे, आता 10 वर्षामध्ये, राईट. त्याच्यावर पिक्चर आला, टॉयलेट आला, पिक्चर आला, बरोबर. म्हणजे विनोदी गोष्टी पण आल्या. तुम्हाला पॅडमॅन पिक्चर आठवत असेल, त्याच्यामध्ये अक्षय कुमार IIT दिल्लीमध्ये जातो प्रेझेंट करायला. आठवा काय होतं, तो रिक्षा घेऊन जातो, त्याला पत्ता माहिती नसतो, तो तिथे पळत पळत पोचतो आणि तो पहिला प्रश्न तिथे गेला, अरे वॉशरूम किधर आहे. तर आपल्याला हसू येतं, अरे कशीच परिस्थिती येते. तर मग आपण टॉयलेटवर पिक्चर आणला, पॅडमॅन त्याच्यामध्ये आणलं, आपण त्याच्यावर स्पर्श केला. त्यामुळे टॉयलेट बांधायला मोठं बजेट उपलब्ध झालं. स्वच्छ भारत मिशन चांगलं काम चालू आहे. मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट मिळायला लागली मोठ्या मोठ्या कंपन्यांना. मी मेंटेनन्स फील्डमध्ये नाही आहे, पण आलं मिळायला लागली. पण या सगळ्याचा कस्टमरपर्यंत व्हिजिबिलिटी, एक फीडबॅक, एक डॅशबोर्ड उपलब्ध नाही झाला की किती टॉयलेट बिल झाली, त्याची आज काय परिस्थिती आहे, आजच्या क्षणाला हे टॉयलेट कसं आहे, ते पोचवायचं काम आम्ही करायचा प्रयत्न करतो. आणि टेक्नॉलॉजी कम्स ॲट सम कॉस्ट आणि युजरला नाही द्यायचं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये रेटिंग शिवाय, इश्यूज शिवाय, पिक्चरच्या मार्फत, रिअल टाईम डेटा आणि इन्स्पेक्शन चेकलिस्ट मार्फत, मेंटेनन्स चेकलिस्ट मार्फत टेक्नॉलॉजी, आम्हाला टेक्नॉलॉजीच द्यायची, कारण आपण टेक्नॉलॉजीवरच काम करतो. तर ती तुझे जे ऐकणारे व्ह्युअर्स असतील, जे प्रोव्हायडर्स असतील, त्यांना आम्ही टेक्नॉलॉजी देऊ. त्यांनी सगळीच टेक्नॉलॉजी घ्यायला पाहिजे असं काही नाही, कारण बरीचशी टेक्नॉलॉजी प्रीमियम आहे, आम्हाला फ्रीमध्येच असते ती बऱ्याचदा. पण काही काही प्रीमियम फीचर की ज्यांनी हे चालू राहील. टॉयलेट सेवा ही एक अम्ब्रेला इकोसिस्टम आहे. जिथे सुरुवात तुला आठवत असेल तर सर्च टॉयलेटपासून झाली होती, पण आता आम्हाला ते पूर्ण वर्तुळ पूर्ण करायचं आहे की सगळे त्याच्या रिलेटेड सगळे टेक्नॉलॉजी, वन डॅशबोर्ड, जी इथे आयुक्त, कमिशनर साहेब असतील, हेड असतील, उपायुक्त, ज्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये कळलं पाहिजे की कुठे न्यूजपेपरमध्ये स्टोरी यायची गरजच नाहीये. हे असं आहे लाईव्ह फीडबॅक. हां, कारण स्वच्छ भारत मिशनमध्ये जर तुमचे सगळे फीडबॅक असतील तर जनतेला तसं का नाही वाटत आहे, हा खरा मुद्दा आहे. आणि त्याच्यासाठी ही जी इकोसिस्टीम बनवायचं काम आम्ही करतोय. त्यासाठी तुझे जे व्ह्युअर आहेत, युजर म्हणून कॉन्ट्रीब्यूट करू शकतात, प्रोव्हायडर म्हणून कॉन्ट्रीब्यूट करू शकतात आणि बरेचदा असे समाजसेवक असतात मी पाहिलेत की जे प्रोव्हायडरही नसतात पण CSR मध्ये काम करतात. आजकाल CSR प्रकार खूप आहे कॉर्पोरेट, तर ते CSR मार्फत पण आम्हाला डोनेशन देऊ शकतात. आमची इंडियात पण एंटिटी आहे पुण्यामध्ये. आपल्या व्ह्युअर्ससाठी थोडं CSR. हां, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा एक इनिशिएटिव्ह आहे, अतिशय चांगला इनिशिएटिव्ह आहे. त्याच्यामार्फत तुम्ही सेवाभावी संस्थांना मदत करू शकता. काहीतरी मला वाटतं त्याचं एक पर्सेंटेज असतं, काहीतरी तुम्हाला तितकं देता येतं, तर त्याच्यामार्फत पण तुम्ही टॉयलेट सेवाला डोनेट करू शकता. हा एक मार्ग त्याच्यामध्ये आहे. अशा अनेक पद्धतीने तुम्ही टॉयलेट सेवापर्यंत मदत पोचवू शकता. CSR नसेल, तुम्हाला इंडिव्हिज्युअली करायचं असेल, तो पण मार्ग आहे, राईट. तुम्हाला ज्या काही मार्गाने तुम्ही फक्त पुढे या की आम्हाला मदत करायची आहे. तुम्हाला ही पालखी ज्याला मी म्हणतो, ही खूप जड आहे. हे 2 वारकरी मी अमोल देखील पुरणार नाही. म्हणून मी म्हणेल की तुम्ही सामाजिक बांधिलकी म्हणतो कराच टॉयलेट सेवाबरोबर काम, पण सॉफ्टवेअर ॲज अ सोल्युशन जे आपण बोलतो नेहमी SaaS, याच्यात पण विचार करा की एक टेक्नॉलॉजी म्हणून विचार करा. हे फुकट आहे, फ्री आहे म्हणून ते क्रॅश होत नाही. आम्ही गुगल अॅनालिटिक डिप्लॉय केले, बाय द वे. आम्ही रोज बघतो कुठनं क्रॅश आले, आम्ही रिलीजेस करतो. हे मी पैशासाठी करत नाही आहे. ह्याच्यानं मी निखिल काय अंबानी, इलॉन मस्क होणार नाही होत किंवा राहुलही, आम्ही ह्याच्यामध्ये पर्पजच नाही आहे. पण हे चालू राहायला पाहिजे, कारण तसं नाही झालं तर ते बंद पडेल. टेक्नॉलॉजीलाही पैसा लागतो. कुठनं तरी आपल्यालाही संसार आहेत, पुरोबाळ आहेत. आपण हरिद्वारला जाऊन संन्याशी बसलेलो नाही आहोत. लेट मी बी व्हेरी क्लिअर. शेवटी कुठेतरी वी आर गोइंग टू रन आउट ऑफ मनी आणि पैसे वाचून अडू नये. आणि देणाऱ्याचे हात आजार असं विंदा करंदीकरांनी म्हटलं आहे. भारतात आहेत किंवा अमेरिकेतले अनेक येणाऱ्या लोकांना मदत करायची असते. ते नेहमी विचारतो, अरे काय करू, टॉयलेट सेवा आहे,
तुम्ही टॉयलेट बांधा, कारण टॉयलेट बांधणं महत्वाचं आहे पहिल्यांदा. मी असं नाही, मी ओव्हरसेल करत नाहीये स्टोरी. मी टॉयलेट नाही बांधू शकत आणि मी बांधणारही नाही. ते सुरुवातीला आपण बोललो त्याविषयी. टॉयलेट बांधा, मेंटेनन्सची व्यवस्था करा, त्याच्यासाठी किती पैसे लागतात कॅल्क्युलेट करा, 20% अजून काढा, त्या 20% आमचा विचार करा. एवढीच माझी नम्र विनंती आहे. आणि ते टॉयलेट आणि तुमची स्टोरी आम्ही पब्लिश पण करू. आमचं सोशल मीडिया हँडल आहे आणि आपण सांगू लोक, आणि तुम्ही सांगा की हे 1 वर्ष ट्राय करा आणि तुम्ही संधी द्या की याचा उपयोग कसा होतो, खर्च काय. कारण 1 करेल तेव्हा 10 करतील, 10 करतील ते 100 करतील. की 10 वर्षापूर्वी एक विचार नवीन होता की खरामध्ये टॉयलेट नव्हतं निम्म्या भारतामध्ये. हे आपल्याला कळलं मूवीमधनं किंवा स्वच्छ भारत मिशनमधनं, राईट. आता गेल्या 5 वर्षात लोकांना कळायला लागलं की घराबाहेर टॉयलेट हे महत्वाचं आहे. आता पुढची वेळ आलेली आहे की ते टॉयलेट मेंटेन व्हायला पाहिजे, नुसतं बांधून उपयोग नाही होणार आहे. फार फार महत्वाचा पॉईंट आहे. कारण आपण बनवले भरपूर आहेत टॉयलेट्स, पण अरे ते इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेज कोण करतंय, मेंटेन कोण करतंय, आणि त्याच्यात तू तो टेक्नॉलॉजीचं जे सोल्युशन आणलंस अमोल, फार अफलातून आहे. धन्यवाद. आणि मित्रांनो, पुन्हा पुन्हा अमोल हे सांगतोय की म्हणजे युजर्ससाठी ॲप हे नेहमीच फ्री असणार आहे. बरोबर, अगदी. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त डाउनलोड करा, जेवढा यूज करता येईल तेवढा यूज करा आणि फीडबॅक द्या. कारण जसं अमोल म्हणतोय, क्राऊड सोर्सिंगमध्ये तुमच्या फीडबॅकशिवाय, तुमच्या रिव्ह्यूशिवाय, तुमच्या इश्यूज ह्या गोष्टींशिवाय ते ॲपला त्या ॲपचा डेटा हा तुमच्या सहभागानेच येणार आहे. त्याच्यामुळे प्लीज जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही ॲपचा उपयोग करा आणि फीडबॅक देत राहा. अमोल, आता थोडक्यात ॲपबद्दल म्हणजे टॉयलेट सेवा पुढचे प्लॅन काय आहेत? तर आमचा फोकस हा युजरला बेनिफिट देणं, बट थ्रू प्रोव्हायडर हा केंद्रबिंदू ठेवून हा आमचा फोकस राहणार आहे. टॉयलेट सेवा हे एक सेल्फ सस्टेन प्लॅटफॉर्म राहील. कारण कसं असतं, शेवटी एक पाहिलेलं स्वप्न असतं, तू जसं म्हटलं 6-7 वर्षापूर्वी, आणि स्वप्न पाहणं चांगलं असतं, पण एक रिअलायझेशन पण असतं. आणि थकलो असातला भाग नाही, परंतु कुठेतरी तुम्हाला रिअलाइज होतं की हे जर पुढे न्यायचं असेल, स्केलला न्यायचं असेल कुठल्या तरी, तर तुम्हाला मॉनिटायझेशन होण्यासाठी कुठेतरी एक रेव्हेन्यू स्ट्रीम बिल्ड करायला पाहिजे. कारण तो जर नाही केला तरी लोक प्रश्न विचारतील, अरे तुमचा रेव्हेन्यू स्ट्रीम काय आहे. आणि जर तो रेव्हेन्यू स्ट्रीम नसेल तर मग अजून शंका येतात, अरे मग तुम्ही आमचा डेटा कॉम्प्रोमाइज करताय काय, कारण तुम्ही माझा फोन नंबर विचारतात. तर अशा शंका येऊ नये म्हणून आम्ही प्रोव्हायडरकडे जातोय किंवा चॅनेल पार्टनर किंवा जे डोनर्स आपण मगाशी म्हणत होतो CSR वाले असतील त्यांच्याकडे जातोय, म्हणजे लोकांना कळू दे की हे चालू राहणार आहे. सॅनिटेशन हे एक दुर्लक्षित फील्ड आहे भारतामध्ये आणि आपल्या अमेरिकेत पण ॲक्च्युली. तर आपल्याला हे एक व्हायबल प्लॅटफॉर्म बनवायचा आहे, टेक्नॉलॉजी फोकस बनवायचं आहे. चांगल्या मेंटेनन्स कंपन्या आल्या आहेत, टॉयलेट बांधणाऱ्या कंपन्या आल्या आहेत, भरपूर पैसा आला इकॉनॉमीकडे, रस्ते बांधतोय आपण, मेट्रो बांधतोय, पैशाची कमी आहे मला वाटत नाही आता. पण आता टेक्नॉलॉजीवर पण लोकांनी वापर केला पाहिजे. जी टेक्नॉलॉजी आपण जगाला देतो नेहमी, आपण आपल्यासाठी वापर केला पाहिजे, सॅनिटेशनसाठी केला पाहिजे, लोकांच्या मूलभूत गरजांसाठी केला पाहिजे, राईट. कारण माझ्या हे लक्षात आलं, स्केल यायला कोणतरी पार्टनर हवा आहे मोठा, कारण ग्राउंड लेवलवर तुम्हाला टीम लागणार आहे. जे मी पुण्याच्या आसपास टीम बिल्ड करून केलं महाराष्ट्रात, ते इव्हन महाराष्ट्राला स्केल करायला, राहुल 12 कोटी पॉप्युलेशन आहे, तुझा व्ह्युअर सगळीकडेच आहे मला माहिती आहे, पण महाराष्ट्रापुरतं जरी केलं आपण तर एक प्रगत राज्य म्हणून आपण पुढे जाऊ. महाराष्ट्र नेहमीच पुढे असतं सगळ्या बाबतीमध्ये, कुठल्या ना कुठल्या. मला खात्री आहे जो कोणी तुझा व्ह्युअर आहे अतिशय जागरूक आहे. मी कॉमेंट वाचतो, तुझे बरेच व्हिडिओ मी पाहतोच, सगळे चांगले लोक कॉमेंट करतात. कॉमेंट करा, नक्की करा. उद्या व्ह्युअर बऱ्याच व्हिडिओ लाखोमध्ये व्ह्यूज येतात तुझ्या, मला खूप छान वाटतं, राईट. तुझा मित्र म्हणून यालाही येतील होपफुली. त्या प्रमाणामध्ये डाउनलोड येऊ दे आणि प्रत्येक माणसाने रिव्ह्यू देऊ दे, रोज तरी एक जरी रिव्ह्यू रोज द्यायचा ठरवला. तुम्ही एक जरी टॉयलेट वापरता, विकेंडला तर वापरतात, कुठेतरी ट्रिपला जातात, मेट्रोतनं जातात, इकडून जातात, नाही दिसलं ॲड करा टॉयलेट. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्ही म्हटला टॉयलेट सेवा हा कुठेतरी ऑस्टिनमध्ये झालेला उपक्रम नाही आहे आणि हा तुझं माझं स्वप्न नाही आहे, हा आपल्या भारतासाठी बनवलेला आहे, मातृभूमीसाठी बनवला आहे. आपण निमित्त आहोत. निमित्त हा शब्द महत्वाचा आहे. पद्धतीने या चळवळीला पुढे मी चळवळ शब्द वापरतोय मुद्दाम. शेवटी हे ॲप नाही आहे, ॲप ही एक चळवळ आहे आणि ही चळवळ आपल्याला पुढे न्यायची. चळवळ एक माणूस नाही पुढे नेऊ शकत,
चळवळीसाठी शेकडो हजारो लोक लागतात. मोनोपॉली निर्माण करायचं माझा काही हे नाहीये, मला काही सापडलं नाही म्हणून मी चालू केलं. दुसऱ्या कोणाकडे येऊन भारी आयडिया असेल धन्यवाद, कारण प्रॉब्लेम स्पेक्ट्रमच एवढा आहे. विचार कर, देश एवढा मोठा, 125 कोटी, किती आउट ऑफ होम टॉयलेट लागत असतील, किती लोक रस्त्यावर आहेत रोज, रिक्षावाले आहेत, हमाल आहेत, गिग वर्कर्स आहेत, झोमॅटोचे प्ले आहेत. आता ह्याची गरज बघ, म्हणजे पोटेन्शियल मार्केट सेगमेंट बघ, केवढा इम्पॅक्ट आहे. मग उद्या म्हणाल कोणीतरी मला हे आवडलं, मी जसं गुगलविषयी तक्रार केली, आय एम शुअर तुमच्या व्ह्युअरपैकी एखादा म्हणेल मला हे आवडलं नाही, आणि ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. पहिली विनंती आहे, मला कॉन्टॅक्ट करा, तुम्ही बघा टॉयलेट सेवाचा भाग आहे, आम्हाला संधी द्या की आपण ते फीचर ॲड करू, की तुम्हाला संधी देऊ. तुम्ही काम करा तुमच्या महापालिकेवर, आम्ही तुम्हाला मदत करतो. आम्हाला जे काही माहिती आहे, तुम्ही तिथले लोकल प्रतिनिधी व्हा. ॲपविषयी तुम्हाला टेक्नॉलॉजीविषयी काही फीडबॅक असेल तो सांगा, आम्ही इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू. सगळ्यात शेवटी एक वाक्य सांगतो राहुल, राईट, कारण आपण आता सुरुवाती एंडला आलो, आपण प्रॉब्लेमपासून सुरुवात केली होती. बेसिकली सोल्युशन विषयी आपण बराच वेळ बोललो. क्लिव्हर नावाचा एक अमेरिकन फिलॉसॉफर आहे, तुम्हाला गुगलला तुझ्या व्ह्युअर्सला सापडेल. तर ते क्लिव्हरचं एक खूप वाक्य मला आवडतं. ते वाक्य मी सगळ्यांना सांगतो, राईट, दोनदा सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. इफ यू आर नॉट अ पार्ट ऑफ द सोल्युशन, यू आर पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. इफ यू आर नॉट अ पार्ट ऑफ द सोल्युशन, यू आर पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. म्हणजे मराठीमध्ये तुम्ही जर कुठल्याही समस्येचा जे एक सोल्युशन असतं, उपाय असतो, त्या उपाययोजनेचा जर भाग नसाल तर तुम्ही सुद्धा त्या समस्येचा भाग आहात. टॉयलेट सेवा हे सोल्युशनचा भाग आहे. तुम्हाला जर सोल्युशनचा भाग व्हायचा असेल तर तुम्ही प्लीज या, आणि एक इम्परफेक्ट सोल्युशन असेल कदाचित, पण निदान ते सोल्युशन व्हायचा प्रयत्न करतोय, त्याचा तुम्ही भाग व्हा. आपण एकत्र काम करू, पुढे जाऊ आणि या समस्येवर उपाय शोधायचा प्रयत्न करत राहू. एवढीच मी तुझ्या व्ह्युअर्सला विनंती करतो. धन्यवाद. वा, ते म्हणतात ना मित्रांनो, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. साधी आणि एकदम सरळ अपेक्षा आहे अमोलची तुमच्याकडनं, जास्त काही नाही. आधी त्याने 10 वेळेस सांगितलं, मी पुन्हा रिपीट करतो, हे ॲप फ्री असणार आहे युजर्ससाठी. तुम्हाला एक नया पैसासुद्धा लागणार नाही. कृपया ॲप डाउनलोड करा, कृपया त्याचा वापर करा. इश्यूज काय ज्या समस्या असतील त्या ॲपवर रिपोर्ट करा, आणि आपण ह्या ॲपला जेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचूयात. खरं सांगतो अमोल, मला आमच्या ह्या पॉडकास्टवर मला अशी लोकांसोबत गप्पा मारायला फार आवडतं की जे रन ऑफ द मिल, म्हणजे आपलं नॉर्मल आयुष्य नाही जगत, काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करताय. आणि खरंच तू आणि तुझी टीम, तुमचं फारच कौतुक आहे की तुम्ही, हा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे. इट्स नॉट तू जसा म्हटला की ह्या स्पेक्ट्रम याचं फार वाईड आहे, आणि हा प्रॉब्लेम एरिया तुम्ही निवडला आहे आणि तुम्ही चांगलं काम करताय. आणि नुसतं तुम्ही सोल्युशन काढलं नाही तर त्या सोल्युशनला तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर लोकांपर्यंत आणतायत. सो रिअली हॅट्स ऑफ टू यू. मला पूर्ण खात्री आहे की टॉयलेट सेवा हा उपक्रम अजून भरपूर यशस्वी होणार आहे. तर मित्रांनो, हा होता अमोल आणि त्याच्या टीमचा टॉयलेट सेवाचा प्रवास. थँक्यू अमोल, तू हे फार छान काम करतोय. तुझे खूप खूप आभार तुझे आणि तुझ्या टीमचे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.